माध्यमातून आपण एक जी सत्र आपल्या वृक्षारोपणासंदर्भात सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये आजचा जो सरांचा विषय आहे, तर तो स्थानिक म्हणजे पर्यावरणामध्ये वृक्षांची भूमिका या संदर्भातला तो विषय आहे. तर यामध्ये नक्की म्हणजे वृक्ष लागवडीत कोणत्या वृक्षांची लागवड केली पाहिजे? देशी वृक्षांची लागवड केली पाहिजे. त्यांची नेमकी भूमिका काय? आणि देशी किंवा विदेशी असा जो वाद चालतो, तर तो तो नेमका काय आहे? तर या संदर्भातली अ, जी काही माहिती आहे, ती आपण आज बाचुळकर सरांकडून घेऊयात. मी अ, प्रशांत गिरे जे आहेत, त्यांना विनंती करतो, की थोडक्यात बाचुळकर सरांचा परिचय आपण सर्वांना करून द्यावा. प्रशांत गिरेजी. थँक्यू राहुलजी. सगळ्यांना नमस्कार, गुड इव्हनिंग. मी प्रशांत गिरे. महाराष्ट्र पर्यावरण समितीच्या आज होणाऱ्या वृक्षांची पर्यावरणातील भूमिका ह्या कार्यशाळेला लाभलेले वक्ते आदरणीय डॉक्टर मधुकर बाचुळकर सर हे महाराष्ट्र पर्यावरण समितीचा एक प्रमुख चेहरा आहे. यापूर्वी आपण सरांचं जी अपील आहे महाराष्ट्र पर्यावरण समिती करता ते ह्या अगोदर दिले सगळ्यांना. सरांचा परिचय देणे म्हणजे एवढ्या कमी वेळेत काय बोलावं तो प्रश्न माझ्या पुढे आहेच. सगळ्यात विशेष म्हणजे हॅलो बाकीच्यांना सर्वांना विनंती करतो, की आपण आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावेत. जेणेकरून या सत्रामध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. हां, वाळवीजी. हो सर. हां, आपण बंद करा. आपला ऑडिओ बंद करा, व्हिडिओ बंद करा. जे बोलतात आहेत फक्त त्यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ चालू राहील, जेणेकरून डिस्टर्बन्स येणार नाही. प्रशांतजी प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. ओके. व्हिडिओ माझा म्यूट करू अनम्यूट करू राहू देऊ, काही गरज नाही ना? नाही, राहू द्या व्हिडिओ तुमचा अनम्यूट. काही गरज नाही. तुम्ही बोलताय आता. हा, तर ज्यावेळेस महाराष्ट्र पर्यावरण समितीचं गठन व्हायचं होतं तर काही प्रमुख चेहरे आपल्याला हवे होते. तर जे सब्जेक्ट एक्सपर्ट आहे तर सगळ्यात पहिले माझ्या डोक्यामध्ये सरांबद्दलच विचार आला आणि सगळ्यांसोबत आपण बोललो. सरांबद्दल महाराष्ट्राला माहितच आहे की सर फक्त तथाकथित पर्यावरण प्रेमी नाहीये. सर सब्जेक्ट एक्सपर्ट तर आहेच, परंतु अत्यंत क्रियाशील लढवय्ये पर्यावरण प्रेमी आहेत. तर त्यामुळे सरांबद्दल परिचय काय द्यावा, कुठनं सुरुवात करावी आणि कुठे हे करावं, माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं. तरी सुद्धा सरांचा एक अल्पपरिचय देण्याचा मी प्रयत्न करतो. सर निवृत्त प्राचार्य व वनस्पती तज्ञ आहेत. 40 वर्ष शिकवण्याचा व 28 वर्ष संशोधनाचा अनुभव आहे. 3 विद्यार्थ्यांना पीएचडी साठी मार्गदर्शन, सुमारे 70 रिसर्च पेपर व वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, आयुर्वेद व शेतीशास्त्र विषयावरील 23 पुस्तके प्रकाशित. 23 पुस्तके म्हणजे हा फार मोठा आकडा आहे, म्हणजे सोपं नाहीये. आपल्याला एक जरी पुस्तक लिहायचं तर काय थॉट प्रोसेस मधून आपल्याला जावं लागतं ते आपल्याला माहितीये. सुमारे 200 परिषदांना उपस्थिती, म्हणजे महिन्यातनं एक जरी परिषद म्हणलं तर किती होणार आहे ते तुम्ही बघा. म्हणजे सर इतके ऍक्टिव्ह राहिलेले आहेत. 200 परिषदांना उपस्थिती, रिसोर्स पर्सन म्हणून व्याख्याने व रिसर्च पेपर सादर, 20 परिषदांचे आयोजन, 8 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण, काही नवीन वनस्पती जातींचा शोध, नवीन वनस्पतींचाही सरांनी शोध लावलाय. सुमारे 2000हून अधिक विविध विषयावरील शास्त्रीय लेख अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकेमधनं प्रकाशित. पर्यावरण, जैवविविधता, औषधी वनस्पती इत्यादी विषयावर अनेक शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्थांमध्ये 2000हून अधिक व्याख्याने. वनस्पती व जैवविविधता तज्ञ, पर्यावरण अभ्यासक म्हणून वन विभाग, महानगरपालिका, विद्यापीठ व महाविद्यालयात विविध समित्यावर कामकाज. कुमार विज्ञान विश्वकोश, सह्याद्री इकॉलॉजी सेन्सिटिव्ह एरिया, वेस्टर्न घाट सेन्सिटिव्ह झोन्स व पश्चिम घाट नैसर्गिक वारसा स्थळ या प्रस्तावांचा सहलेखक म्हणून कामकाज. म्हणजे व्यापकता सरांची फार मोठी आहे. औषधी वनस्पती बाबत शेतकरी व वैनोन्य मार्गदर्शन, निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता, औषधी वनस्पती, वन्यजीव यांच्या संरक्षण संवर्धनासाठी विविध उपक्रमातून मार्गदर्शन व जनजागृती. कार्यशाळा, निसर्ग शिबिरे, मेळावे, निसर्ग सहली इत्यादी उपक्रमांचे आयोजन आणि वैचारिक चळवळी. प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास, खाणकाम प्रकल्पे, गिरीस्थान प्रकल्पे, वृक्षतोड, औषधी वनस्पती तस्करी इत्यादी बाबत यशस्वी न्यायालयीन लढे.
म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला कोर्टामध्ये जाऊनही खूप गोष्टीबद्दल तुम्हाला लढा उभा करावा लागतो. तर सरांनी बरेच यशस्वी लढे दिलेले आहेत. आकाशवाणी, FM रेडिओ व विविध टीव्ही चॅनल्सवरून मुलाखती व भाषणे प्रसारित. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील सहभागाबाबत अनेक मान्यवरांचे गौरवलेख प्रकाशित व अनेक मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार आणि सुमारे 27 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित. निसर्ग अंकुर कोल्हापूर या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत. तर हा सरांचा एक अल्प परिचय देण्याचा मी प्रयत्न केलाय. राहुलजी, मी परत हँडओव्हर करतो आपल्याला. थँक यू सो मच. थँक यू प्रशांतजी. मी बाचुळकर सरांना विनंती करतो, की जे आजचं आपलं सत्र सुरू करूयात आणि ओके. बाकी इतरांना विनंती करतो, की कृपया आपले माईक म्यूट ठेवा, जेणेकरून सत्रामध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. सर, आपण सुरू करूया. ओके. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र पर्यावरण समितीच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत मी सर्वांचं स्वागत करतोय. माझा विषय आहे वृक्षांची पर्यावरणातील भूमिका. या विषयावर मी आपल्याशी संवाद साधतो आहे. हा विषय तसा फार मोठा आहे. याच्यामध्ये काही सब टायटल्स आहेत की मी पहिल्यांदा सांगतोय. याच्यामध्ये प्रथम मला वृक्ष विविधता आणि वृक्षांचा आणि वनांचा ऱ्हास, त्यानंतर वृक्ष लागवडीची आवश्यकता आपल्याला का भासते आहे, वृक्षाचे पर्यावरणातील महत्व काय आहे, वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य काय आहे, आपल्याला वृक्ष तोडीसाठी विरोध का केला पाहिजे, वृक्ष प्राधिकरण समिती, देशी आणि विदेशी वृक्ष, मग याच्यामध्ये लागवड आपण कोणाची करायची याबद्दलची माहिती मी देणार आहे. त्यानंतर सीड बॉल्स, मियावाकी पद्धतीनं की पारंपरिक पद्धतीनं आपण वृक्षांची लागवड करायची आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. आणि शेवटी मला थोडक्यात बोलायचं आहे ते म्हणजे झाडांच्या बद्दलचे किंवा वृक्षांच्या बद्दलचे समज आणि गैरसमज काय समाजामध्ये आहेत याबद्दल मी आपल्याशी संवाद सर, माईक म्यूट झालाय तुमचा. बाचुळकर सर, माईक म्यूट झालाय. हॅलो, माईक म्यूट झालाय सर तुमचा, आवाज येत नाहीये. राहुलजी, तुम्हाला अनम्यूट करता येईल का सरांचा? एक मिनिट, मी करायचा प्रयत्न करतो. 1-2 मिनिट. नाही, सांगायला लागेल तर त्यांनाच करता येईल बहुतेक. हा, मी कॉल केलाय सरांना. 1 मिनिट. हा झाला का पहा? ओके 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 ओके. हो सर, झालं. चालू कर. हे झालं. हा, ऐकू येतं? हो सर, येतोय आवाज. हा, मी सुरू करतोय. मी पहिला विषय बोलणार आहे वृक्षांची विविधता. तर मित्रो, पृथ्वी तलावर
जे एकूण सगळे देश आहेत, या देशांच्या पैकी 17 देश हे जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध असणारे देश आहेत. आणि या 17 देशामध्ये आपल्या देशाचा म्हणजे भारताचा समावेश आहे. ज्या देशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता आहे, अशा वृक्षांना, अशा देशांना मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज असं म्हटलं जातं. त्यामुळं भारत हा सुद्धा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आपल्या भारतामध्ये आहे. भारतामध्ये प्राण्यांच्या 91,000 एवढ्या प्रजाती आहेत आणि वनस्पतींच्या 51,000 आणि प्राण्यांच्या 91,000 आणि वनस्पतींच्या 51,000 आणि प्राण्यांच्या 91,000 आहेत. सपुष्प वनस्पतीच्या विविधतेमध्ये आपल्याला माहित आहे की वनस्पती 2 प्रकारच्या आहेत. फुलं देणाऱ्या वनस्पती, ज्यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणतोय, या आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. या सपुष्प वनस्पतींच्या विविधतेमध्ये, त्याच्या डायव्हर्सिटीमध्ये भारताचा जगामध्ये 5वा क्रमांक आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट डायव्हर्सिटी किंवा हायर प्लांट डायव्हर्सिटी किंवा फ्लावरिंग प्लांट स्पीसीस आपल्या भारतामध्ये आहेत. भारतामध्ये 18,800 एवढ्या फ्लावरिंग प्लांट स्पीसीची नोंद करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वैविध्यता जी आहे, बायोडायव्हर्सिटी जी आहे, ती कोणत्या प्रांतामध्ये आहे ते आपण पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त जैवविविधता ही प्रामुख्यानं 3 ठिकाणी आहे. हिमालयन भूप्रदेश, पश्चिम घाट आणि तिसरा भाग जो आहे त्याचं नाव आहे अंदमान आणि निकोबार. या 3 ठिकाणी भारतामध्ये बायोडायव्हर्सिटी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या 3 भूप्रदेशापैकी हिमालयन भूप्रदेश आणि पश्चिम घाट यांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिजन असं म्हणतात. आता हॉटस्पॉट रिजन म्हणजे काय, तर जगभरामध्ये एकूण 35 हॉटस्पॉट रिजन्स आहेत. ज्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, ज्या ठिकाणी दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य आहे, ज्या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एंडेमिक स्पीसीस आहेत आणि ज्या भागामध्ये एवढं सगळी बायोडायव्हर्सिटी असून सुद्धा माणसांच्या हस्तक्षेपामुळे तिथली बायोडायव्हर्सिटी धोक्यात आलेली आहे, अशा रिजन्सना हॉटस्पॉट रिजन्स असं म्हटलं जातं. मध्ये असे 35 हॉटस्पॉट रिजन्स आहेत आणि या 35 पैकी 2 हॉटस्पॉट रिजन आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणजे भारतामधली 2 वैशिष्ट्य आपल्या लक्षात आली की भारत हा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे. 17 देशामध्ये भारताचा समावेश आहे आणि जगभरात जे 35 हॉटस्पॉट रिजन्स आहेत त्यापैकी 2 हॉटस्पॉट रिजन्स हे आपल्या भारतामध्ये आहेत. आपण वृक्षांच्याकडे वळूया. आता भारतामध्ये वृक्षांच्या 2,603 इतक्या प्रजाती आहेत. म्हणजे आपण कल्पना करा की भारतामध्ये वृक्षांच्या प्रजाती किती आहेत. त्याची संख्या आहे 2,603 आणि यापैकी 750 स्पीसीज जे आहेत ते एंडेमिक आहेत. एंडेमिकचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ठराविक जागेमध्येच सापडतात, ठराविक रिजन मध्ये सापडतात, त्यांना एंडेमिक असं म्हटलं जातं. आता मी असा उल्लेख केला की भारतामध्ये एकूण 2,603 वृक्षांच्या प्रजाती आहेत आणि त्यातल्या 650 एंडेमिक आहेत. म्हणजे या 750 वृक्ष जे आहेत ते जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त भारतामध्ये आहेत. बाकी जगभरात ते कुठेही आढळत नाहीत. दुसरा भाग आपल्याला पाहूयात. आपण म्हटलं मगाशी की भारतामध्ये सर्वात महत्वाचे जे 2 रिजन आहेत, जे हॉटस्पॉट रिजन आहेत, त्याच्यामध्ये पश्चिम घाटाबद्दल आपण बघूया. पश्चिम घाटामध्ये एकूण 5,600 एवढ्या फ्लावरिंग प्लांट स्पीसीस आहेत आणि पश्चिम घाटामध्ये 650 वृक्षांच्या प्रजाती आहेत. कल्पना करा आपण फक्त की आपल्या या पश्चिम घाटामध्ये 750 वृक्षांच्या स्पीसीस आहेत आणि याच्यापैकी 352 वृक्षांच्या प्रजाती
या फक्त आणि फक्त पश्चिम घाट परिसरामध्येच आहेत. म्हणजे हा पश्चिम घाट किती महत्वाचा आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल, कारण या पश्चिम घाटामध्ये 750 वृक्षांच्या प्रजाती आहेत आणि त्यातल्या 352 वृक्षांच्या प्रजाती या जगाच्या पाठीवर फक्त आपल्याला पश्चिम घाट परिसरामध्ये आढळतात. त्यानंतर आपण महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रातील 11 जिल्हे हे पश्चिम घाटामध्ये आहेत, पश्चिम घाटामध्ये पसरलेले आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सपुष्प वनस्पतींच्या आज अखेर 3200 पेक्षा जास्त प्रजातींचा शोध लावण्यात आलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वृक्षांच्या 352 प्रजाती आहेत आणि या 352 प्रजातीपैकी 960 या वृक्षांचे प्रजाती ज्या आहेत त्या देशी आहेत आणि उर्वरित 292 वृक्ष जे आहेत ते विदेशी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वृक्षांची संख्या पहा किती आहे, त्याच्यामध्ये विविधता किती मोठी आहे पहा. 752 स्पीसीस आहेत, त्यापैकी 460 हे देशी वृक्ष आहेत आणि 292 हे विदेशी वृक्ष आहेत. मी कोल्हापूरबद्दल थोडंसं मी सांगेन. कोल्हापुरातले 7 तालुके हे पश्चिम घाटामध्ये पसरलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 2300 एवढ्या सपुष्प वनस्पतींच्या प्रजातीचा नोंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 345 वृक्षांच्या प्रजाती आहेत आणि या 345 वृक्षांच्या प्रजातीपैकी 285 वृक्ष हे देशी आहेत आणि 160 वृक्ष जे आहेत ते विदेशी आहेत. याच्यावरून आपल्याकडं वृक्षांची डायव्हर्सिटी किती मोठी आहे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतो. मी कोल्हापूर शहराचं मुद्दाम उदाहरण देतोय. कोल्हापूर शहरामध्ये 840 वनस्पतींच्या प्रजातींची आम्ही नोंद केलेली आहे आणि नुसत्या शहरामध्ये सांगतोय मी. आणि ती सगळी नोंद आम्ही जैवविविधता नोंद वहीमध्ये रितसरपणे केलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा वृक्षांच्या 218 प्रजाती आहेत आणि याच्यातल्या 114 प्रजाती देशी आहेत आणि उर्वरित 104 आहेत त्या विदेशी आहेत. याच्यावरून एक कल्पना मला वाटते सर्वांच्या ध्यानात आली असेल की आपला भारत अत्यंत समृद्ध आहे, जैवविविधतेने इतका समृद्ध आहे, वृक्षांच्या एवढ्या मोठ्या प्रजाती आपल्याकडे आहेत. आपला महाराष्ट्र पश्चिम घाट सुद्धा जैवविविधतेने एवढा समृद्ध आहे आणि त्याच्यातला एक जिल्हा मी सांगितला कोल्हापूर जिल्हा, तोही वृक्षांच्या प्रजातीमध्ये आणि प्लांट डायव्हर्सिटीमध्ये इतका समृद्ध असणारा आहे. म्हणजे एवढी मुबलक अशी विविधता ही आपल्या राज्यामध्ये आहे आणि देशामध्ये आहे. मला वाटतंय सर्वांच्या लक्षात आलं असेल. पुढचा भाग मला बघायचा आहे तो म्हणजे जंगलावनांचा आणि वृक्षांचा ऱ्हास जो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. आपल्या देशात आणि आपल्या राज्यात वनांचा वृक्षांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू सुद्धा आहे. याला कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आज भारतातली 65% जनता ही शहरामध्ये राहते, त्यामुळे शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेला आहे. गावांचा विस्तार होतो आहे शेतीसाठी, औद्योगिकरणासाठी, विविध विकास प्रकल्पांच्यासाठी, खाणकामासाठी. रस्ते विकास प्रकल्प तर आपण आता पाहतोय. या रस्ते विकास प्रकल्पामध्ये वणवे लावले जातात जंगलांना. याच्यामध्ये या सगळ्या कारणामुळे वनांचा आणि वृक्षांचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भारतामध्ये सुरू आहे. मी जगाचं उदाहरण देईन म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल. पहा, जगभरामध्ये दरवर्षी 164 दशलक्ष हेक्टर एवढी जंगलं नष्ट होत चाललेली आहेत. कल्पना करा, आपण फक्त विचार करा. जगभरामध्ये दरवर्षी 164 दशलक्ष हेक्टर जंगलं नष्ट होत चाललेली आहेत आणि भारतामध्ये दरवर्षी 14 लाख हेक्टरवरच्या जंगलांचा आम्ही ऱ्हास करत चाललेलो आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जंगलावनांचा ऱ्हास हा जगामध्ये चालू आहे आणि आपल्या भारतामध्येही चालू आहे. जंगल विनाशामध्ये पहा, जंगल विनाशामध्ये भारताचा पहिल्या 10 देशांमध्ये समावेश आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचा विनाश चालू आहे असे जगाच्या पाठीवरील जे 10 देश आहेत त्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
मी मगाशी म्हणालो तसं बायोडायव्हर्सिटीमध्ये जगामध्ये पहिल्या 17 देशामध्येही भारताचा समावेश आहे आणि वनांचा ऱ्हास होण्याच्या पहिल्या 10 देशांमध्ये सुद्धा आपल्या भारताचा समावेश आहे आणि तो त्याच्यामध्ये असणारा क्रमांक हा 4था आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की काय आपल्याकडे परिस्थिती आहे. यामुळं देशातील जैवविविधता जी आहे ती वेगाने नष्ट होत चाललेली आहे. आपल्या भारतामध्ये 45हून अधिक वृक्षांच्या प्रजाती ऑलरेडी नष्ट झालेल्या आहेत आणि जवळपास 70 वृक्ष प्रजाती संकटग्रस्त बनलेल्या आहेत. दुसरा एक मुद्दा मी सांगतो म्हणजे लक्षात येईल की वृक्षांचा आणि जंगलांचा किती वेगानं आपण विनाश करतो आहे. सन 1990 ते 2020 या 30 वर्षांच्या कालावधीमध्ये जगभरातील 180 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र नष्ट झालंय. म्हणजे 30 वर्षामध्ये अवघ्या आपल्या जगामधलं जवळपास 180 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र नष्ट झालेलं आहे. 2020 मध्ये आपल्याला ही मला वाटतं बातमी सर्वांना माहित आहे. 2020 मध्ये ब्राझील देशामध्ये, आणि ब्राझील हा जगातला बायोडायव्हर्सिटी मधला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. या ब्राझील देशामध्ये अमेझॉन नदीचं जे खोरं आहे ना त्याच्यामध्ये अत्यंत विपुल प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. या अमेझॉन खोऱ्यातील 13,000 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळाची रेन फॉरेस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण वर्षावन म्हणतोय, ही सगळी वर्षावनं वणव्यात जळून खाक झालेली होती. तोच प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये पण घडलेला होता. ऑस्ट्रेलियामध्ये 19 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडलेलं होतं. म्हणजे याच्यावरून कल्पना करा की किती मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटीचा विनाश चालू आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचा आणि वृक्षांचा विनाश जगभर चालू आहे. शेवटी मी जो आकडेवारी आपल्याला सांगणार आहे ना त्याच्यामध्ये आपल्याच देशामध्ये भारतामध्ये दरवर्षी सरासरी 7 अब्ज एवढ्या वृक्षांची तोड केली जाते. त्यामुळे वृक्षांचा ऱ्हास आपल्या देशात सुद्धा किती तुफान वेगानं चालू आहे याची आपल्याला कल्पना येईल. आणि मला वाटतं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला वृक्षांची लागवड का करणं गरजेचं आहे. पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की वृक्ष लागवडीची आवश्यकता काय आहे. मी आता सांगितलं की वृक्षांचा विनाश हा जगामध्ये आपल्या भारतामध्ये इतक्या वेगानं सुरू आहे. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत चाललेली आहे. त्यामुळे एक मित्रांनो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, याच्या कॉम्पेन्सेशन मध्ये आपल्याला वृक्षांच्या लागवडीची आवश्यकता आहेच. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करणं गरजेचंच आहे आपल्याला. आता वृक्ष लागवडीची आवश्यकता काय आहे ते आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता ही निसर्गामध्ये फक्त वनस्पतीमध्ये आणि वृक्षांच्या मध्ये आहे. आणि नैसर्गिकपणे हवेचं प्रदूषण दूर करण्याची क्षमता ही फक्त वनस्पती आणि वृक्षांच्या मध्ये आहे. आपणास वनांची आणि त्याच्यामुळेच वृक्षांची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं आणि हवेचं शुद्धीकरण करण्याची महत्वाची कामं ही वन, जंगल आणि तिथं असणारे आणि आपण लागवड केलेले जे वृक्ष आहेत शहर परिसरामध्ये, गावात, ही सर्वात महत्वाची भूमिका ते बजावतात. पर्यावरण संतुलनासाठी हे सर्वात महत्वाचं आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33% जमिनीवर वनांचं आच्छादन असणं गरजेचं आहे. आज अगदी सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं ना तर तो म्हणतो की निसर्गाचं, पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. हे संतुलन का बिघडले त्याचं एक महत्वाचं कारण आहे, कारण या संतुलन ठेवण्यासाठी 33% जमिनीवर आपल्याला वृक्षांचं आणि वनांचं आच्छादन आवश्यक असताना आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये फक्त 20 ते 22% वनक्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो की या 20 आणि 22% वनक्षेत्रामध्ये सुद्धा दाट वन ज्याला म्हणतात, डेन्स फॉरेस्ट म्हणतात, त्याची टक्केवारी तर अत्यंतच कमी आहे. खरं म्हणजे पर्यावरण संतुलनासाठी, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ही दाट वनं जास्त महत्वाची आहेत. पण आपल्या भारतामध्ये विरळ वनांची टक्केवारी जास्त आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि दाट वनांची टक्केवारी ही फारच कमी आहे. आणि एकूणच
33% जंगल आपल्याला आवश्यक असताना आपल्या भारतामध्ये आणि राज्यामध्ये फक्त 20 ते 22% जंगल आहे. ही खेदाची गोष्ट आहे. पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की हल्ली पर्यावरणाची सर्वात मोठी समस्या जी आहे ती समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग. आणि तुम्हाला माहित आहे की जागतिक तापमान वाढीमुळं हल्ली पृथ्वीच्या तापमानामध्ये दरवर्षी प्रचंड वाढ होत चाललेली आहे. यासाठी हवेचं प्रदूषण जबाबदार आहे, हे सर्वात महत्वाचे आहे. आणि यासाठी ग्रीन हाऊस गॅसेस ज्याला म्हणतात ते रिस्पॉन्सिबल आहेत. हे ग्रीन हाऊस गॅसेस प्रामुख्यानं आहेत, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड मिथेन बरोबर नायट्रस ऑक्साईड आहे. याच्यामधला कार्बन डायऑक्साईड हा सर्वात महत्वाचा आहे, कारण कार्बन डायऑक्साईड हा जगाचं तापमान वाढवण्यासाठी 72% जबाबदार आहे. आणि हा कार्बन डायऑक्साईड नैसर्गिकपणे ऍब्झॉर्ब करण्याची आणि हवा प्रदूषण मुक्त करण्याची कॅपॅसिटी फक्तच वृक्षांच्या मध्ये आहे. म्हणून आपल्याला वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे, वनांचं जंगलांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. हल्ली या कार्बन डायऑक्साईड मध्ये पूर्वीपेक्षा 34% वाढ झालेली आहे. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आणि जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी आपल्याला वृक्ष आच्छादन क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे, वनक्षेत्र वाढवणं आपल्याला गरजेचं आहे. यासाठीच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. आजचीच बातमी कदाचित आपण सर्वांनी ऐकलेली असेल की जागतिक तापमानवाढ एवढ्या वेगानं वाढलेलं आहे की टेम्परेट रिजन मधल्या कंट्रीज मध्ये सुद्धा, शीतकटिबंधामध्ये असणाऱ्या देशामध्ये सुद्धा, युरोप देशामध्ये आज जवळपास 46 ते 48 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांना रेड अलर्ट दिलेला आहे की हे तापमान पुढच्या काही दिवसामध्ये 50 ते 52 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाईल. ही परिस्थिती कुठं आहे? शीतकटिबंधातल्या देशामध्ये आहे. याच्यावरून आपण कल्पना करा की ही समस्या आपल्याकडे किती बिकट बनत चाललेली आहे पृथ्वी तलावर. समृद्ध पर्यावरण विकासासाठी प्रति व्यक्ती कमीत कमी 300 वृक्षांची आवश्यकता आहे. अशी आवश्यकता असताना आपल्या देशात प्रत्येक माणसामागे फक्त संख्या जी वृक्षांची आहे ती 24 आहे. याच्यावरून कल्पना करा की प्रति व्यक्ती वृक्षांची संख्या ही कमीत कमी 300 असणं आवश्यक असताना हे कशासाठी आहे? समृद्ध पर्यावरण विकासासाठी आहे. पण आपल्या भारतामध्ये ही संख्या फक्त 24 आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मागे फक्त 24 वृक्ष आहेत. यासाठी आपल्या लक्षात आलं असेल की वृक्ष लागवड हाच एकमेव महत्वाचा पर्याय आपल्या समोर आहे. म्हणून वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे. वृक्षाचं पर्यावरणीय महत्व काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्रकाश संश्लेषण मदतीनं वृक्ष आणि वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड आत घेतात, त्याच्यापासून अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर देतात. त्यामुळं वृक्ष प्राणवायूची निर्मिती करतात, हे सत्य मला वाटतं सर्वांनाच माहित आहे. वृक्ष हवेचं प्रदूषण कमी करतात, हवा प्रदूषण मुक्त ठेवून हवा स्वच्छ करतात, हेही आपल्याला माहित आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा जमिनीची धूप थांबवतात, कारण वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यासाठी ते मदत करतात. वृक्षांची पानं त्याच्या फांद्या गळून खाली पडल्यानंतर नैसर्गिकपणे ते कुजतात आणि जमिनीची सुपीकता वाढवायला सुद्धा वृक्ष मदत करतात, हेही आपल्याला माहित आहे. जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचं सर्वात महत्वाचं काम हे वृक्ष आणि वनस्पती करतात. त्यामुळं जमिनीत पाणी मुरवतात, म्हणून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी वृक्ष हे मदत करतात, हे आपल्याला माहित आहे. हवेतील आर्द्रता आणि गारवा वाढवण्यासाठी वृक्ष फार मोठी मदत करतात. तापमान कमी करण्यामध्ये सुद्धा वृक्ष मदत करतात, हे आपल्याला माहित आहे. पावसाच्या नैसर्गिक चक्र जे वॉटर सायकल आहे ना निसर्गामध्ये, ते कार्यान्वित करण्यासाठी सुद्धा हे वृक्ष मदत करतात. पाऊस पडण्यास सुद्धा वृक्ष मदत करतात. पशु पक्षी आणि जीवजंतूंना हेच वृक्ष आसरा देतात आणि प्रथिनी निर्मितीमध्ये सुद्धा ते सहकार्य करतात. या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल
की पर्यावरणामध्ये वृक्षांचं महत्व किती आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य काय आहे. सन 1981 मध्ये प्राध्यापक दास यांनी वाराणसीमध्ये आयोजित केलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य काय असतं याच्याबद्दल आपली भूमिका मांडलेली होती. म्हणजे वृक्षाच्या पर्यावरणीय मूल्याबद्दल पहिली संकल्पना ही 1981 मध्ये मांडली गेलेली आहे आणि ती इंडियन काँग्रेस अधिवेशनामध्ये मांडलेली होती. त्यांच्या मते म्हणजे प्राध्यापक दासांच्या मते आणि हल्लीच्या दरानुसार जर आपण विचार केला तर एका 50 वर्षीय वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य जे आहे ते 50,25,000 इतके आहे. कल्पना करा की 50 वर्षे वयाचं एका वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य जे आहे ते 50 लाखाहून जास्त आहे. 50,25,000 इतके आहे. हे कधी मांडलं गेलेलं आहे 1981 मध्ये सायन्स काँग्रेसमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर अलीकडची गोष्ट मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे. 2021-22 या वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एक महाराष्ट्रीयन व्यक्ती होती, नाव माहिती आहे आपल्याला, शरद बोबडे यांच्या खंडपीठाकडे एक केस आली आणि त्या केसमध्ये त्यांनी एक हे तयार केलं. खंडपीठानं एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीनं वृक्षाचा पर्यावरणीय मूल्य हे डिक्लेअर केलं. वृक्षाचं प्रतिवर्ष पर्यावरणीय मूल्य हे 74,500 इतकं आहे हे खंडपीठानं मान्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं की ही किंमत जी आहे त्याला जर वयानं गुणलं तर त्या वयाचं पर्यावरणीय मूल्य निघू शकतं. म्हणजे अर्थ लक्षात आला आपल्याला की 50 वर्षे वयाच्या वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य किती झालं. दरवर्षी पर्यावरणीय मूल्य सांगितलेलं आहे 74,500 रुपये. तर 74,500 गुणिले 50 केल्यानंतर जी किंमत निघते तीच किंमत ही 50 वर्षे वयाच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य आहे हे आपल्या सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेलं आहे. तर याच्यावर आपल्याला या पुढच्या केसेस लढवता येऊ शकतात हे मला सुचवायचं आहे. आणि याच्या मते या कमिटीनं किंवा सर्वोच्च न्यायालयानं जी काही मतं मांडली आणि ते मान्य केलं त्यांच्या मते 50 वर्ष पूर्ण वाढलेल्या एका वृक्षाचं पर्यावरणीय मूल्य झालेलं आहे 37,25,000 रुपये आणि हे कोर्टाने मान्य केलेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे की आपल्याला वृक्ष लागवडीला आपण विरोध करायचा का नाही, का नुसतं वृक्ष लागवड करायची आहे. तर मगाशी तुमच्या लक्षात आलं असेल की मी स्वतः ज्या कोर्ट केसेस लढलेलो आहे त्याच्यामध्ये मी कोल्हापूर शहरामध्ये रस्ते विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 9,000 वृक्ष तोडले जाणार होते. त्यांच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये केस दाखल केली. 10 महिने ते काम मी थांबवलं. त्याच्यानंतर कोर्टानं त्या कंपनीला असं सांगितलं तुम्ही जर वृक्ष लागवड करणार असेल तर हा स्टे उठवण्याचा विचार केला जाईल. तेव्हा कंपनीनं मान्य केलं आणि 10 महिन्यानंतर तो स्टे निघाला. हे मी मुद्दाम सांगतोय कारण त्यावेळी कोर्टानं असा निकाल दिला होता तुम्ही जर एक वृक्ष तोडणार असाल तर त्याच्या मोबदल्यामध्ये वृक्षाची 3 रोपांची लागवड करा. ठीक आहे, निकाल समाधानकारक आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे एक 50 वर्ष वाढलेलं वृक्ष आणि आपण 3 वृक्षांची रोपं लावलेली आहेत तर त्याचं वर्क जे आहे त्याचं मूल्य आहे कॉम्पेन्सेशन होणारच नाहीये ना. म्हणजे 50 वर्षे वाढलेला वृक्ष पर्यावरण संवर्धनामध्ये जेवढा महत्वाचा सहभाग देईल तेवढा सहभाग हे 3 वृक्ष देणार नाहीत, म्हणजे 3 रोपं देणार नाहीत. त्यामुळं आपण हा विचार केला पाहिजे की वृक्ष लागवड करून फरक पडणार आहे याच्याबद्दल मनामध्ये शंका नाही. पण ह्या वृक्षांचं पर्यावरणामधला सहभाग पूर्णपणे निर्माण व्हायला कमीत कमी आपल्याला 15-20 वर्ष वाट पाहावी लागते. किंवा 50 वर्षाचा पूर्ण वाढलेला वृक्ष जेव्हा तोडतो आणि आपण 2-3 वृक्ष जेव्हा लावतोय
तेव्हा त्याचं मूल्य त्याच्याशी कम्पेअर करता येत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण वृक्ष लागवड तर केलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर विविध कारणामुळे जी वृक्षतोड चालू आहे, विविध प्रकल्पामध्ये चालू आहे, बेकायदेशीर चालू आहे, हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी अगदी प्रांजळपणे सांगतोय की मी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची लागवड केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मी अभिमानानं हे सांगतोय की मी लाखो वृक्ष वाचवलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा हे मला आपल्याला सुचवायचं. आता वृक्षतोडीला विरोध हा काय आत्ताच आपण करतोय असं नाही आहे हो. आपल्या भारतामध्ये चिपको आंदोलन सर्वांना माहिती आहे. त्या काळामध्ये जर आपण वृक्ष तोडीला विरोध केला असेल तर आत्ताच्या गंभीर परिस्थितीमध्ये आपण वृक्ष तोडीला विरोध हा केलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. वृक्ष आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी शासकीय स्तरावर, संघटना स्तरावर आणि खासगी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वृक्ष लागवडीबाबत शासकीय स्तरावर मोठ्या घोषणा केल्या जातात. त्याच्यासाठी प्रचंड निधी खर्च केला जातो हे सर्वांनाच माहिती. पण समाधानकारक यश मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला माहित आहे की काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनानं शतकोटी वृक्ष लागवड योजना जाहीर केली. शतकोटी वृक्ष लागवड केली असा त्यांचा दावा आहे. फक्त प्रश्न निर्माण एवढाच होतो की त्याच्यामधले 1000 तरी वृक्ष वाचलेले आहेत का, किंवा 1000 वृक्ष तरी वाढीला लागलेले आहेत का. म्हणजे शासकीय घोषणा मोठ्या आहेत, कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये खर्च केले जातात, पण त्याच्यामधून यश फारसं मिळत नाही हे मात्र परिस्थिती आहे. आज अनेक सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था आणि काही वैयक्तिक लोक सुद्धा वृक्ष लागवड करतायत. खरं म्हणजे हे कार्य कौतुकास्पद आहेच, पण खेदाची गोष्ट अशी आहे की या शासकीय पाठिंबा मिळत नाही. वृक्ष लागवडी बरोबरच आपण बेकायदेशीरपणे सुरू असणारी जी वृक्ष तोड आहे, विकास प्रकल्पाद्वारे होणारा जो वनांचा ऱ्हास आहे, याच्यासाठी आपल्याला या वृक्ष तोडीला आपण सगळ्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं कायदेशीर विरोध करणं गरजेचं आहे, हे माझं स्वतःचं मत आहे. आणि ते गरजेचंच आहे. याच्यासाठी आपण जन आंदोलनं करणं, वैचारिक चळवळी उभ्या करणं गरजेच्या आहेत. राज्यातील म्हणून आपल्याला सर्व समविचारी संस्थांनी एकत्र येऊन लढे देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतंय म्हणूनच आपण महाराष्ट्र पर्यावरण समितीची स्थापना केलेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून हे सर्व प्रयत्न आपल्याला यापुढे करायचे आहेत. जंगलावनांचं, वन्यजीवांचं, वृक्षांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे खरं म्हणजे वन विभागाची जबाबदारी आहे. पण हल्ली शासकीय वन क्षेत्रातच वनांचा आणि वृक्षांचा संहार चालू आहे असं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. वन विभाग राजकीय दडपणाखाली काम करतो आणि त्याच्यामुळं वृक्ष आणि वनांच्या संवर्धनाचं ध्येय साध्य होत नाही, अशी आजची अवस्था आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की गेल्या काही वर्षामध्ये केंद्र शासनानं विविध कायदे सुद्धा शिथिल केले आहेत आणि त्याच्यात बदल केलेले आहेत आणि आपल्याला जसे पाहिजे तसे मॉडिफाय केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मला वाटतं तुम्हाला माहित आहे, CRZ कायदा आहे, RRZ कायदा आहे, बायोडायव्हर्सिटीचा कायदा आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा कायदा आहे, पर्यावरणाचे कायदे आहेत, त्यानंतर इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोनचे कायदे आहेत. ह्या सगळ्या कायद्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये केंद्र शासनानं बदल केलेला आहे. त्यामुळे वृक्षांची, वनांची आणि एकूण जैवविविधतेची अवस्था अत्यंत गंभीर बनत चाललेली आहे. याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. याला त्यावेळी विरोध करणं गरजेचं आहे. अगदी रिसेंट बातमी आपण ऐकलेली असेल की 2021 मध्ये याच्याबद्दल ऑब्जेक्शन्स मागवलेली होती आणि ती आता संसदेमध्ये या मांडली जाणार आहेत. तो विषय मला वाटतं सर्वांनाच माहितीचा आहे. तो विषय आहे वन संवर्धन कायद्यामध्ये आता ते बदल करू इच्छित. याच्यासाठी आपण संघटितपणे प्रयत्न करून विरोध करणं हेच एकच मार्ग आहे असं माझं मत आहे. नगरपालिका क्षेत्रातील वृक्षांच्या संवर्धनासाठी, गावातील असणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी सुद्धा वृक्ष प्राधिकरण समिती आहेत, पर्यावरण समिती आहेत, पण या समित्याचं कामकाज हे फक्त कागदोपत्री चालतं. ही अवस्था आहे आपल्याकडची. वृक्ष तोडीवर त्यांचं प्रभावी नियंत्रण नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जैवविविधता नोंद वह्या तयार केलेल्या आहेत, वृक्ष गणना केलेल्या आहेत, पण ही कुठलीही वृक्ष गणना आणि कुठलीही जैवविविधता नोंद वही समाधानकारक केलेली नाही. हे नुसतं कट अँड पेस्टच प्रकार केलेला आहे. यामुळे याच्याबद्दलही आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे. वास्तविक या ज्या समित्या आहेत ना, मी आता म्हणालो, या समित्यांनी समाजासाठी आणि वृक्षप्रेमींच्यासाठी काय केलं पाहिजे असं मला वाटतं. वृक्ष परिचय उपक्रम चालू करावेत त्याने, वृक्ष बियांचं संकलनाचे उपक्रम घ्यावेत, वृक्षांबाबत जनजागृतीचे कार्यक्रम त्यांनी आयोजित करावेत. आणि हे असे कार्यक्रम आयोजित करणं खरं म्हणजे या समितीचं काम आहे, पण हे काम काही समाधानकारक होत नाही. महाराष्ट्रामध्ये ही वस्तुस्थिती आहे. वृक्षांची शास्त्रीय माहिती, मी काय म्हणतोय पहा, वृक्षांची शास्त्रीय माहिती, वृक्षांचे पर्यावरणीय मूल्य, असे फलक, पोस्टर्स खरं म्हणजे या समित्याने आपल्या गावामध्ये, शहरांच्या मध्ये, बागांच्या मध्ये लावणं हे आवश्यक आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला वृक्षाचा पर्यावरणीय मध्ये काय सहभाग आहे, त्याचं काय पर्यावरणीय मूल्य आहे हे लक्षात येऊ शकेल, याचाही आपण विचार करायला पाहिजे. आता या सगळ्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला वृक्ष लागवड करणं हे गरजेचंच आहे. वनांचा, जंगलांचा विनाश जिथं चालू आहे त्याला विरोध करणं गरजेचं आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर एक मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे, पण अनेक जण प्रश्न विचारतात की वृक्षांची लागवड करताना देशी वृक्षांची लागवड करायची का विदेशी वृक्षांची लागवड करायची आहे. याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. देशी वृक्षांची लागवड करावी असं माझं स्वतःचं मत. विदेशी किंवा विदेशी वृक्ष हे कमी संख्येनं लावावेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आजपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं मूर्खपणा केलेला आहे, त्या विदेशी वृक्षांचं मोनोकल्चर म्हणजे एकसुरी लागवड तर आपण कधीच करू नये असं माझं स्वतःचं मत आहे. निलगिरी नावं मी सांगतोय काही, ती लक्षात घ्या. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ, मँजियम, सुरू, सुबाबूळ, ग्लिरिसिडिया, विलायती शमी, सिल्वर ओक यांसारख्या, एक मिनिट ऐकू येतं सर्वांना? हॅलो, हो सर, येतंय, अगदी येतंय. ऐकू येतंय. ओके ओके, मी मध्ये टेस्ट केली फक्त. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ, मँजियम, सुरू, सुबाबूळ, ग्लिरिसिडिया, सिल्वर ओक, विलायती शमी, हे सगळे वृक्ष मी सांगितले विदेशी वृक्ष आहेत. आणि हे सगळे विदेशी वृक्ष आक्रमक गुणधर्माचे आहेत. त्यामुळं अशा विदेशी वृक्षांची तर लागवड करूच नये. हे सगळ्या वृक्षांची लागवड गेल्या अनेक वर्षापासून फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या भारतातल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं केलेली आहे. मी मगाशी म्हणालो की आपल्या भारतामध्ये एवढ्या वृक्षांच्या जाती प्रजाती, आपल्या पश्चिम घाटामध्ये एवढ्या जाती आणि प्रजाती असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटला दुसऱ्या देशामधून वृक्ष आणण्याची पाळी का आली हे कोडं मला आज अखेर सुटलेलं नाही. खरंच खेदाची गोष्ट. एवढी वृक्षांची विविधता आपल्या देशात असताना आपण विदेशातनं वृक्ष का आणून लावले हे कळत नाही. पण काही राज्यांच्या मध्ये आता मी आता उल्लेख केलेले बरेचसे विदेशी वृक्ष लावू नयेत असे आदेश निघालेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. कर्नाटकमध्ये निलगिरीची लागवड बंद झालेली आहे. तर ह्या सगळ्या वृक्षांची लागवड बंद करणं गरजेचं आहे. हे सगळं असतानाच आता नवीन वृक्षांची लागवड चालू झालेली आहे. आणि हे नवीन जे वृक्ष आता फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा आपण खाजगी स्तरावर आता शेतकरी लावतायत ते सुद्धा विदेशी वृक्षच आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण असं आहे की काही महिन्यापूर्वी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमध्ये गेलो, जो खरं म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मधला महत्वाचा तालुका आहे. पण आपल्या शासनानं, केंद्र शासनानं तो अख्खा तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्येच घेतलेला नाही. आणि तुम्हाला माहित आहे अलीकडच्या काळामध्येच आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातले जवळपास 188 इको सेन्सिटिव्ह झोन गावं ही वगळावीत, कारण आम्हाला तिथं मायनिंग करायचं आहे, तिथं MIDC उभा करायच्या आहेत. याची कारणं देऊन ही 188 गावं वगळा अशी मागणी केलेली आहे. खरं म्हणजे एवढी पर्यावरणाची वाईट अवस्था असताना, जैवविविधतेचा इतक्या वेगानं ऱ्हास होत असताना
अशी मागणी करणं खरं म्हणजे मूर्खपण आहे. पण तरी सुद्धा हे सगळी गावं इको सेन्सिटिव्ह झोन वगळावीत अशी मागणी आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मला त्या दोडामार्गमध्ये सगळं खाजगी जंगल तोडून, म्हणजे आपले देशी वृक्ष सगळे तोडून तिथल्या लोकांनी कशाची लागवड केली माहिती आहे? रबराची लागवड केलेली आहे. रबरांच्या वृक्षांची लागवड केलेली आहे. ऑइल पामची लागवड त्यांनी केलेली आहे. आणि हे सुद्धा अतिरेकी गुणधर्माचे, आक्रमक गुणधर्माचे वृक्ष आहेत. पण आपल्यामध्ये आता व्यावसायिकपणा वाढलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या वृक्षांची लागवड तिथं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्या दोडामार्गमध्ये जिथं बघाल ना, तिथं सगळा रबर, ऑइल पाम आणि अननसाची लागवड आहे. तिथं आपले देशी वृक्ष सगळे तोडले गेलेले आहेत. आपली जैवविविधता पूर्णपणे नष्ट केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट मोहोगनी, कोनोकार्पस या आक्रमक विदेशी वृक्षांची आता सुद्धा लागवड करायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मी तरू नावाचं जे झाड आहे त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड चालू झालेली आहे. ऑइल पाम कशाला लावतात तर त्यांना खाद्य तेलाची निर्मिती वाढवायची आहे. खरं म्हणजे विदेशी वृक्षापासून खाद्य तेल करण्याची गरज नाहीये. आपल्याकडं खाद्य तेल देणाऱ्या ज्या अनेक पिकं आहेत, वनस्पती आहेत, त्यांना चालना देण्यासाठी खरं म्हणजे सरकारनं त्याच्यासाठी अनुदान देणं गरजेचं आहे. पण आता ऑइल पाम आणि काय म्हणालो मी, लक्ष्मी तरू या वृक्षांची लागवड जर केली तर त्याला सबसिडी मिळेल असं केंद्रानं आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी आता रबरांची, त्याच्यानंतर ऑइल पामची आणि लक्ष्मी तरूची लागवड झालेली आहे. आणि आपले देशी वृक्ष आता सगळे नष्ट होत चालले. ही मी तुम्हाला परिस्थिती सांगितली, ही सगळी वनातली आणि जंगलातली सांगितलेली आहे. आता आपल्या शहरामध्ये, गावांच्या मध्ये काय स्थिती आहे पहा. गुलमोहर, रेन ट्री, पिचकारी, काशीद, पीतमोहर या वृक्षांची तर खरं म्हणजे आपण आता यापुढे लागवड करूच नाही. हे सुद्धा आक्रमक गुणधर्माचे आहेत. हे सगळे आक्रमक गुणधर्माचे विदेशी वृक्ष आहेत. पण तरीही आपण लागवड केलेली आहे. सिंगापूर चेरी, मला वाटतं माहित आहे, बर्ड्स अट्रॅक्ट करतात म्हणून याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड चालू आहे. सिंगापूर चेरी, बॉटल ब्रश हे आणि इतर अनेक तसे वृक्ष आहेत. हे विदेशी वृक्ष जे आहेत ना, हे सगळे विदेशी वृक्ष वादळामध्ये तुटून पडतात किंवा उन्मळून पडतात. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे प्रचंड पाऊस पडला, वादळं झाली आणि या वादळामध्ये उन्मळून पडलेले तुटलेल्या वृक्ष जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये विदेशी वृक्षांची संख्याच जास्त आहे. त्यामुळं असे वृक्ष यापुढे तरी आपण लावू नयेत असं माझं मत आहे. त्याच्याऐवजी आपण दुर्मिळ, आकर्षक विदेशी वृक्षांची लागवड कमी संख्येनं करायला काहीच हरकत. याचं मोनोकल्चर करू नये, मोठ्या प्रमाणामध्ये ते लावू नयेत. आक्रमक गुणधर्म असणाऱ्या वृक्षांची लागवड करू नये. पण जे विदेशी वृक्ष आक्रमक गुणधर्माचे नाहीत अशा विदेशी वृक्षांची लागवड मर्यादित संख्येमध्ये करायला काही हरकत नाही. कारण शेवटी आपल्याला बायोडायव्हर्सिटी पण टिकवायची. पण त्याचं मोनोकल्चर आपण करू नये. सर्वात मला सुचवायचं आहे, कारण आता वृक्ष लागवड करण्याची जोरात मोहिमा चालू आहेत. पण मला एक गोष्ट सुचवायची आहे की दगडी पठारं जी आहेत नैसर्गिक, हे सडे आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लॅटूज म्हणतो, आणि गवताळ कुरणावर आपण वृक्ष लागवड करू नये या मताचा मी आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मला शेतकऱ्यांना सुचवायचं आहे की तुम्ही हे सगळं रबर प्लांटेशन, ऑइल पाम जे लावताय ना, त्याच्याऐवजी वनशेती करायला काय हरकत आहे. पण या वनशेतीमध्ये प्रामुख्यानं देशी वृक्षांचीच लागवड होणं गरजेचं आहे. मी वनशेती का करा म्हणून सांगतोय, कारण आत्ताच काही दिवसापूर्वी आपण बातमी वाचलेली आहे. कारण त्याच्यासाठी आता कार्बन क्रेडिट सुविधा शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे सरकारकडून. त्यामुळं विदेशी वृक्षांची लागवड वनशेतीमध्ये न करता आपले देशी वृक्षांची लागवड करायला काहीच हरकत नाही. पण काही वेळा अनेक जणांचं कन्फ्युजन होतं की नेमके देशी वृक्ष कोणते आणि विदेशी वृक्ष कोणते. तर त्याची माहिती सुद्धा मी काही PDF मधून आपल्याला दिलेली आहे, ती अवश्य आपण पाहावी. आता नावं मी सांगतोय, रामफळ आणि सीताफळ, कैलासपती आणि गोरखचिंच या वृक्षांची नावं सांगितल्यानंतर अगदी लेमँडला असं वाटतं की हे देशी वृक्ष, कारण आपल्या संस्कृतीमधली त्याला नावं दिलेली आहेत. पण हे विदेशी वृक्ष आहे. त्यामुळं देशी आणि विदेशी वृक्ष कोणते जाणून घेऊन त्याची लागवड करणं गरजेचं आहे. रामफळ आणि सीताफळ याची लागवड करू नये या मताचा मी नाहीये, कारण त्याची शेती करणं पण आवश्यक आहेच. कारण हे आक्रमक गुणधर्माचे नाहीत.
त्यामुळे जे वृक्ष आक्रमक गुणधर्माचे नाहीत त्यांची लागवड करायला काहीच हरकत नाही. कैलासपती, गोरखचिंच यांसारखे काही दुर्मिळ वृक्ष जे आहेत हे कमी संख्येनं त्याची लागवड करायला आपल्याला काहीच हरकत नाही, या मताचा मी आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे कोणते आहेत. विदेशी वृक्ष लावावेत, कमी संख्येनं लावावेत, पण जर मोठ्या प्रमाणामध्ये लावले, त्याचं मोनोकल्चर केलं, तर आज अखेर आपण काय काय तोटे सहन केलेले आहेत याच्याबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे. आक्रमक गुणधर्माचे विदेशी वृक्ष जोमाने वेगानं वाढतात, आपल्याला सर्वांना माहिती. ते जेवढे वर वाढतात ना, तेवढेच जमिनीमध्ये त्याची मुळं खोलवर जातात आणि जवळपास इतर वनस्पतींना, कुठल्याही झाडाझुडपांना ते वाढूच देत नाहीत. तुम्ही निलगिरीचं प्लांटेशन केलं तिथं बघा ना, त्याच्या खाली कुठल्याही वनस्पती, कुठलेही झाडं झुडपं वाढलेली आपल्याला दिसत नाहीत, कारण ते आक्रमक गुणधर्माचे आहेत. ते दुसऱ्यांना वाढूच देत नाहीत. त्यामुळं आपला नैसर्गिक अधिवास त्याच्यामुळे नष्ट होतो. स्थानिक आपल्या परिसंस्था ज्या आहेत, आपल्या लोकल इकोसिस्टीम आहे, त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि आपली स्थानिक जैवविविधता जी आहे ना, ती पण त्याच्यामध्ये नष्ट होते. या विदेशी वृक्षांची मुळं मगाशी म्हणाल तसं खोलवर जमिनीमध्ये शिरतात, ती सर्वत्र पसरतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतात. त्यामुळं जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा कमी होते, हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही पाण्याची टंचाई निर्माण होते. दुसरा भाग आहे, या वृक्षांची पानं आपणही पाहिलेलं आहे. निलगिरी किंवा ऑस्ट्रेलियन बाभळीची पानं किंवा सुरूची पानं खाली पडल्यानंतर ती कित्येक महिने आणि कित्येक दिवस कुजतच नाही, पण आपली वृक्षाची पानं पडल्यानंतर ती कुजतात आणि ते कुजून त्याचं खत तयार होतं. पण विदेशी वृक्षांची पानं गळून पडल्यानंतर लवकर कुजत नाहीत, हे मात्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. यामुळं मातीची सुपीकता वाढवण्याची जी प्रक्रिया आहे ती लांबते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती त्याची कमी होते. त्यामुळे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आपले पशु पक्षी, आपले पक्षी या विदेशी वृक्षांवर आसरा सुद्धा घेत नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं पक्ष्यांच्या सहजीवनावर या विदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे परिणाम होतो, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होते. दुसरा सर्वात महत्वाचा भाग मला सुचवायचा आहे की आपली पाळीव किंवा जंगली जनावरं ही विदेशी वृक्षांचा पाला सुद्धा खात नाहीत, मग याची लागवड करून काय फायदा आहे. सुबाबूळ नावाची वनस्पती जी आहे, विदेशी वृक्ष जो आहे, त्याची पानं आपली गुरं, एस्पेशली शेळ्या आणि मेंढ्या खातात, पण त्या वृक्षाचा पाला सतत अनेक महिने जर या शेळ्या मेंढ्यांनी खाल्ल्या तर त्या शेळी आणि मेंढ्यांचे केस आपोआप गळून पडतात. म्हणजे याच्यावरून आपल्या कल्पना करा की या विदेशी वृक्षांच्या पानांचा सुद्धा आपल्या जंगली किंवा पाळीव जनावरांना काहीच उपयोग नाही. त्यामुळं अन्न साखळी जी आहे नैसर्गिक ती तुटते. विदेशी आता दुसरा एक महत्वाचं अलीकडे दिसून आलेलं आहे की विदेशी वृक्षावर उपजीविका करणारे जे कीटक आहेत, जे बुरशी आहेत, जे जीवाणू आणि विषाणू रोग जे आहेत, ते अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशी वृक्षांच्या वर आता पसरलेले दिसायला लागलेले आहेत. त्यामुळं आपल्या प्लांट डायव्हर्सिटीवर, आपल्या देशी वृक्षांवर त्याचा परिणाम आता व्हायला लागलेला आहे. त्यामुळं ते जैवविविधतेला आपल्या घातक आहे. कोनोकार्पस या वृक्षाची तर मला वाटतं आता अनेक ठिकाणी लागवड चालू आहे. अनेक देशामध्ये कोनोकार्पची लागवड आता बंद झालेली आहे, त्याचे वृक्ष तोडून टाकलेले आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा भारतामध्ये मात्र कोनोकार्पची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड चालू आहे. हे विदेशी वृक्ष जे आहेत ना, हा मोठ्या प्रमाणामध्ये परागकण म्हणजे पॉलन ग्रेनची निर्मिती करतोय. हे परागकण हवेमार्फत सर्वत्र पसरले जातात आणि हे परागकण आपल्या माणसांसाठी ॲलर्जिक आहेत. याच्यामुळं नाक, घसा आणि श्वास नलिकेला सूज येते आणि एवढंच नव्हे तर त्याच्यामुळं खोकला आणि दम्याचा त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वृक्षांची लागवड करूच नाही. खरं म्हणजे कुठलाही विदेशी वृक्ष आपल्याकडे आणताना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, पण कुठलीही काळजी न घेता आपण हे सगळं करतोय, हे आपली वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत आपण विदेशातून ज्या वनस्पती आणल्या ना मित्रांनो, त्या वनस्पतीचा विचार न करता आणल्यामुळं अनेक समस्या आपल्या पर्यावरणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. एक साधं उदाहरण मी देतोय, घाणेरी. ही घाणेरी नावाची वनस्पती सर्वांनाच माहिती. ही घाणेरी नावाची जी वनस्पती आहे ना, किंवा केंदाळ आपल्याला माहिती, ही वनस्पती एक आकर्षक वनस्पती, सुंदर दिसणारी वनस्पती
म्हणून भारतात परदेशातून आणलेले उल्लेख आहेत. आणि या 2 वनस्पती म्हणजे घाणेरी किंवा ज्याला टणटणी म्हणतात, हे भारतामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्याला कंट्रोल करणं आज डोकेदुखी होऊन बसलेली आहे. तसाच प्रकार केंदाळामध्ये आहे. ही सुद्धा वनस्पती एक सुंदर वनस्पती म्हणून आणले गेलेले उल्लेख आहेत आपल्याकडे. पण आज भारतातली एक सुद्धा वॉटर बॉडी अशी नाही आहे की तिथे केंदाळाची वाढ झालेली नाही. त्यामुळं कुठलीही विदेशी वनस्पती आपल्या भारतात आणत असताना जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन काटेकोरपणे होणं गरजेचं आहे. ते नियम काटेकोरपणे न झाल्यामुळे या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे की मग याला उपाय आणि पर्याय काय आहेत. तर आपण आक्रमक विदेशी वृक्षांची लागवड करूच नये, हा पहिला भाग. एकसुरी लागवड तर कधीच करू नये. दुसरं मला काय सुचवायचं जरा बघा. वन खात्याच्या आणि कृषी विद्यापीठाच्या, हे सर्वात महत्वाचं आहे बरं का, कृषी विद्यापीठाच्या वृक्ष संशोधन विभाग जो आहे, मी काय म्हणालो पहा, वृक्ष संशोधन विभाग, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही सिल्व्हिकल्चर असं म्हणतोय, या विभागाने देशी वृक्षावर संशोधन केलं. मी नुसतं सांगितलं 750च्या वर नुसते वृक्ष आपल्या पश्चिम घाटात आहेत, त्यातले 352 एंडेमिक आहेत. खरं म्हणजे या वृक्षावर संशोधन करून त्यांचं लागवड तंत्रज्ञान विकसित करून हे वृक्ष आपण आता रस्त्याच्या कडेनं, बागेमध्ये आणि मोकळ्यामध्ये जागेमध्ये लावण्यासाठी त्याचं संशोधन होणं गरजेचं आहे. तरच आपली वृक्ष संपदा टिकून राहील असं माझं मत आहे. आणि हा प्रयोग कर्नाटक राज्यामध्ये सक्सेसफुली करून दाखवलेला आहे. आज आपण कुठल्याही शासकीय प्लांट नर्सरीमध्ये जा, तिथं देशी वृक्षापेक्षा आज सुद्धा विदेशी वृक्षच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आज लोकांना कळालेलं आहे की आपण विदेशी वृक्ष लावायचे नाहीत. त्यांनी मागणी केली तरी सुद्धा ते वृक्षांचे रोपं त्यांना मिळत नाहीत शासकीय नर्सरीमध्ये, ही परिस्थिती आहे. पण कर्नाटकमध्ये सगळ्या शासकीय नर्सरीमध्ये विदेशी वृक्षांची रोपं करणं जवळपास बंद झालेलं आहे. तिथल्या वन खात्यानं तरी सगळे देशी वृक्षांची नर्सरी केलेली आहे आणि जवळपास 3-4 फूट वाढलेली वनस्पतीची रोपं, वृक्षांची रोपं ते लागवडीखाली आणतात. त्यामुळे ती टिकण्याची 100% गॅरंटी आहे. तसा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात होणं. सर म्यूट झाले तुमचं माईक. बासुळकर सर. फोन केलाय मी सरांना, 1 मिनिट. ओके. फोन केला. प्रशांत भाऊ, तुम्ही त्यांना अनम्यूट करा ना. गोलब साहेब, तुम्हाला करता येईल ना, ऍज अ होस्ट तुम्हाला करता येईल. फोन केला, फोन घेत नाहीये सर. प्लीज सेटिंग मधून ऑप्शन आहे ना. हॅलो हॅलो. हा, येतोय सर आवाज. हा, Continue करा. अनम्यूट झालं. ओके, पुढे 10 मिनिटात मला बोलायचं आहे. नवीन विदेशी वृक्षरोपांची आणि विदेशी बी बियाणांची आयात पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. रोपवाटिकेमध्ये देशी वृक्षांची रोपं तयार करणं गरजेचं आहे. जो मी प्रयोग सांगितला कर्नाटकमध्ये आणि शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटनं हा प्रयोग केलेला आहे आणि त्यांना सक्सेस मिळालेला आहे. पुढं कालबाह्य झालेले मोनोकल्चर करून जे ग्लिरिसिडिया वगैरे लावलेली प्लांट आहेत ना, त्याचं आयुष्यमान खरं म्हणजे आता संपलेलं आहे. म्हणून आता यापुढं आपण हे सगळे वृक्षांच्या जागी आपल्याला देशी वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज लोकांना म्हणजे बहुतांश लोकांना महाराष्ट्राचा राज्यवृक्ष माहित नाहीये, पण गुलमोहर मात्र सगळ्यांना माहित. ही वस्तुस्थिती आहे आपल्याला. त्यामुळे याच्याबद्दल प्रबोधन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघितलंय, 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गुलमोहर महोत्सव साजरा केला जातो. खरं म्हणजे त्या ठिकाणी जारूळ महोत्सव सुरू होणं गरजेचं आहे. शेवटचा भाग मला सुचवायचा आहे, तो म्हणजे काही महत्वाच्या सूचना मला करायच्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये बघा की वृक्षांच्या बुंद्यामध्ये
सिमेंट आणि डांबर घातलेलं आहे. त्यामुळं त्या वृक्षांच्या मुळांना प्राणवायू मिळत नाही, हवा मिळत नाही. त्यामुळं मुळं कुजतात आणि मग वाऱ्यामध्ये अशा प्रकारची झाडं उन्मळून पडतात. त्यामुळं हा उपक्रम आपल्याच संस्थेमधल्या अनेक जणांनी सुरू केलेला आहे. हा सर्वत्र सुरू करणं गरजेचं आहे की वृक्षाच्या बुंद्यामध्ये जे सिमेंट आणि डांबर घातलेले ते सगळं काढून टाकावं. दुसरं मला असं दिसून आलंय की वृक्षांच्या खोडाभोवती पूर्वी जे जुने ट्री गार्ड लावलेले आहेत ना ते सुद्धा काढलेले नाहीत आणि हे ट्री गार्ड सुद्धा त्या खोडामध्ये शिरलेले आहेत. खोडामध्ये अनेक खिळे मारलेले आहेत. तर हे सगळे खिळे आणि हे सगळे जुने ट्री गार्ड काढणं गरजेचं आहे. दुसरं मला एक सुचवायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये बिया उधळण्याचा एक मोठा कार्यक्रम लोक हाती घेतात, एक उपक्रम हाती घेतात. तो एक इव्हेंट म्हणून ते साजरा करतात. मला अनेक जण विचारतात की हा उपक्रम योग्य आहे का? तर माझं स्वतःचं मत मी सांगतोय की हे अशास्त्रीय आहे, अनसायंटिफिक आहे. त्याच्यामध्ये आपला वेळ आणि पैसा खर्च होतो. तर अशा प्रकारच्या बियांची उधळण करून वृक्षांची रोपण नैसर्गिकपणे तयार होत नाहीत. त्याच्याऐवजी त्या बियांपासून रोपं तयार करून अशा रोपांची लागवड करणं हा सर्वात चांगला मार्ग आहे. मला वाटतं सर्वांना माहित असेल की हा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे बिया उधळण्याचं. कॉस्मॉस नावाचं एक प्लांट आपल्याला माहित आहे सर्व. खरं म्हणजे हे बागेमध्ये लावणारं प्लांट, पण त्याच्या बिया उधळल्यामुळं निसर्गामध्ये आज अनेक ठिकाणी, नैसर्गिक ठिकाणी, डोंगर उतारावर सगळीकडे आता कॉस्मॉस हे वीड म्हणून वाढलेलं आहे. त्यामुळं बिया उधळण्याचे जे इव्हेंट आहेत ते टोटली अनसायंटिफिक आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. दुसरं अजून एक फॅड आपल्याकडे आहे ते म्हणजे सीड बॉल निर्मिती. सीड बॉलची निर्मिती केली जातात आणि त्याचं वितरण केलं जातं. तर ही प्रणाली सुद्धा माझ्या मते, त्याच्यावर प्रश्न आहेत योग्य का अयोग्य आहेत याच्याबद्दल वैचारिक मतभेद आहेत, नाही असं नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ही सिस्टीम यशस्वी झालेली आहे का फेल झालेली आहे याच्यावर मी अभ्यास केलाय, पाहिलेला आहे. हे सर्वांनी अभ्यास करावं. ही टोटली चुकीची पद्धत आहे. याच्यामध्ये सुद्धा वेळ पैसा आपला खर्च होतो. त्यामुळे सर्वात चांगली मेथड कुठली आहे तर बियांपासून रोपं तयार करून ती लावणं गरजेचं आहे. दुसरी एक पद्धत आता मला बोलायचं आहे ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मियावाकी पद्धतीनं जी वृक्ष लागवड चालू झालेली आहे त्याच्याबद्दल. ही जपानी पद्धत आहे आणि त्यांना काय करायचं आहे की थोड्या कालावधीमध्ये दाट वनं तयार करायची. तसाच प्रकार आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण पूर्वी केला ना. विदेशातली वेगानं वाढणारी झाडं आणून त्याचं मोनोकल्चर केलं आणि काही वर्षात आम्ही जंगल तयार केलं हे त्यांनी दाखवलं. पण त्याचे तोटे काय आहेत ते आता लक्षात आलंय ना आपल्याला. तोच प्रकार इथं पण आहे. मियावाकी ही जापनीज पद्धत आहे, लक्षात घ्या. आणि जपान सारखा देश जो टेम्परेट रिजन मधला आहे तिथं वाढणारी झाडं जी आहेत ती नैसर्गिकपणे सरळ सोट वाढणारी आहेत. पण आपली झाडं सरळ सोट वाढणारी नाही आहेत. आपला वड घ्या, पिंपळ घ्या, उंबर घ्या, कडुलिंब घ्या, ही सगळी पसरत वाढणारी झाडं आहेत ना. ती झाडं जर आपण अर्ध्या अर्ध्या फुटावर जर लावली तर त्या सगळ्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतून गेलेत आणि त्याची समाधानकारक वाढ होत नाही. पण खेदाची गोष्ट अशी आहे की याला शासकीय पाठिंबा आहे, शासकीय आदेश आहेत. त्याच्यामध्ये अनेक राज्यकर्ते त्याचं समर्थन करतायत. त्यामुळं अनेक ठिकाणी आपल्याकडे या पद्धतीनं मियावाकी पद्धतीनं वृक्ष लागवड करण्याचे अयशस्वी प्रयत्न चालू आहेत असं माझं म्हणणं आहे. तर आपण या भानगडीत पडायची काही गरज नाहीये. आपण स्थानिक पारंपरिक पद्धतीनं वृक्ष लागवड जी आपली आहे त्या पद्धतीनं आपण करूया. आपण क्रांतीवनं तयार करूया, जो प्रयोग मी साताऱ्यामध्ये असतानाही केलेला होता. स्मृतिवनं तयार करूया. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे देवराया केल्या जातात, वनराया केल्या जातात, तो प्रयोग आपण राबवूया. आपण नक्षत्रवनं तयार करू, राशीवनं आपण तयार करू. पण या मियावाकीच्या नादाला न लागणं बरं आहे. आपल्या पद्धतीनं आपण नैसर्गिक किंवा आपण पारंपरिक पद्धतीनं गेली अनेक वर्ष जशी वृक्ष लागवड करतोय अशी वृक्ष लागवड आपण करूया. आणि ही जी लागवड आता मी सांगितलं ना मियावाकी, अजून एक दुसरं फॅड आपल्या सगळ्या शहरामध्ये आता सुरू झालेलं आहे ते म्हणजे व्हर्टिकल गार्डन. आज अनेक शासकीय इमारतीवर अनेक ठिकाणी आता व्हर्टिकल गार्डन्स तयार करतात. ती व्हर्टिकल गार्डन करण्यासाठी किती खर्च येतो, त्याच्या मेंटेनन्ससाठी किती खर्च येतो, त्याच्यामध्येच त्यांना इंटरेस्ट.
त्याच्याऐवजी मोठ्या कुंडीमध्ये लहान लहान वृक्ष लावायला काय हरकत, पण त्याच्याऐवजी हे सगळे इंडोर प्लांट्स जे आहेत, हे सगळे इंडोर प्लांट, हाऊस प्लांट्स, हे सगळे त्या व्हर्टिकल गार्डन मध्ये बसवतात आणि ते सगळे विदेशीच आहेत. हेच परत मला सांगायचं आहे, ते विदेशी जरी असले तरी सुद्धा सर्वात महत्वाचं आहे की ते खर्चिक आहे, त्याचा मेंटेनन्स आपल्याला न परवडणार आहे. मग अशा संकल्पना आहे ना, ज्या अनेक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये हे उद्योग चालू आहेत, याच्या विरोधात आपल्याला काम करावं. त्याच्या जागी आपण कुंड्यामध्ये मोठी झाडं लावूया, मोठ्या कुंडीमध्ये, आणि ती लावता येतील. तर तसा प्रयोग करणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा भाग मला सांगायचा आहे ते की वृक्षांच्या बद्दल आपल्याकडं अनेक समज आणि गैरसमज आहेत. हा शेवटचा मुद्दा आहे. आता मी मुद्दाम सांगतोय, मला वाटतं आपल्याला सर्वांना हे माहित आहे की आपल्याकडे सुद्धा लोक अनेक असं म्हणतात की आपले देशी वृक्ष वड, पिंपळ, उंबर आणि कडुलिंब हे 24 तास ऑक्सिजन देतात, प्राणवायू देतात. तसंच काही विदेशी वृक्ष सुद्धा 24 तास ऑक्सिजन देतात असं काही जणांचं मत. पण मी त्या विषयातला अभ्यासक आहे, याच्यावर मी अनेक वेळा लेख लिहिलेले आहेत. तेच मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की जगाच्या पाठीवर एकही वनस्पती किंवा एकही वृक्ष 24 तास ऑक्सिजन देणारा अस्तित्वात नाही. दिवसा सूर्यप्रकाशामध्येच वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात, हे त्रिवार सत्य आहे. हे सगळ्यांनी आपल्याला सांगायचं. पण आपल्याकडे या सगळ्या अफवा ऑनलाईन पसरवल्या जातात, सोशल मीडियावर पसरवल्या जातात. त्यामुळे नेमकं खरं काय आहे ते सांगणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरं, 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या किंवा रात्री ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती आहेत असा अनेक जणांचा दावा आहे. सोशल मीडियावर याच्या भरपूर ऍडव्हर्टाईज आहेत. विदेशी इनडोअर प्लांट ज्याला म्हणतो, हाऊस प्लांट जे म्हणतो, त्यांचा दावा आहे की ह्या सगळ्या वनस्पती रात्री ऑक्सिजन देतात. त्यामुळं आपल्या घरामध्ये, आपल्या दिवाणखान्यामध्ये, बेडरूम मध्ये अशा झाडांची लागवड आपण करावी की ते रात्री सगळा कार्बन डायऑक्साईड आपला घेऊ शकतील. पण मित्रहो, ही वस्तुस्थिती नाही. मी मगाशी म्हणालो तसंच, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, ऑक्सिजन सोडणारी कुठली वनस्पती जगाच्या पाठीवर नाही. तर हे सुद्धा खोट आहे. दुसरं एक अफवा आपल्याकडे पसरवली जाते, तुळस नावाची आपली वनस्पती, ही म्हणे 24 तास ऑक्सिजन आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देते. मी काही इन्स्टिट्यूट मध्ये गेलो, काही ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांना मी भेट दिली. त्यावेळी मला त्यांनी मुद्दाम दाखवायला घेऊन गेले. काय माहित आहे, ते म्हणाले की सर, आम्ही ऑक्सिजन पार्क केले आणि तिथं पार्क मध्ये गेल्यानंतर काय दिसलं, तर सगळी तुळशीचीच रोपं होती. ते म्हणतात काय की ते म्हणे तुळस 24 तास ऑक्सिजन देते. हे सुद्धा सगळं अनसायंटिफिक. तर या भानगडीत न पडता आपण जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, एवढंच माझं म्हणणं आहे. दुसरं एक अजून अफवा अशी आहे की ठराविक वृक्ष जास्त ऑक्सिजन देतात, पण हे सुद्धा असत्य आहे. एक लक्षात घ्या, वनस्पतींचा किंवा वृक्षांचा विस्तार जेवढा मोठा आहे, जेवढा त्याचा पर्णसंभार मोठा आहे, तेवढा त्या जास्त ऑक्सिजन देतात. आता तुळस एवढी लहान वनस्पती ही वडाच्या झाडावर ऑक्सिजन देईल हे कुठं आहे? म्हणजे लक्षात घ्या की वृक्षांचा पसारा जेवढा मोठा, त्याच्या फांद्यांची संख्या जेवढी मोठी, त्याचा विस्तार जेवढा मोठा, त्याचा पर्णसंभार जेवढा मोठा, तेवढं त्या वनस्पती जास्त ऑक्सिजन देतात. हे सत्य आहे. त्यामुळे ठराविक वनस्पतीच जास्त ऑक्सिजन देतात असं म्हणणं चुकीचं आहे. दुसरं अजून एक आपल्याकडे अफवा आहे अनेक ठिकाणी, ती मला थोडक्यात सांगायची आहे. फायकस, कॅसिया आणि सातवीन हे विदेशी वृक्ष आहेत असं सोशल मीडियावर बोललं जातं. वड आणि पिंपळ हे फायकस आहेत, हे लक्षात घ्या. त्याची जात फायकस, यांचे प्रजात फायकसचीच आहे. मग त्याला विदेशी का म्हणताय हे मला कळालेलं नाही. तर ते विदेशी वृक्ष नाहीत. कॅसिया विदेशी आहे म्हणतात, बरेचसे कॅसिया विदेशी आहेत हे मान्य आहे मला, पण आपले काही देशी वृक्ष सुद्धा कॅशियाचे आहेत ना. एक्झाम्पल म्हणून मी देईन बहावा, कॅसिया फिस्ट्युला त्याचं नाव आहे. मग कॅसिया सगळेच तुम्ही विदेशी कसं काय म्हणताय? त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. सातवीन बद्दल तर अनेक अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत. मला हे माहित आहे की सातवीनचे पॉलन ग्रेनची काही जणांना ऍलर्जी आहे, त्यामुळे दाट वस्तीमध्ये सातवीन लावू नये या मताचं आहे.
कदाचित गेल्या काही वर्षामध्ये सातवींचे वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर लावले गेले, त्यामुळे लोकांना कदाचित असं वाटलं असेल की तो विदेशी वृक्ष. तर त्याच्याबद्दलची आपल्याला जनजागृती करायची आहे की हा वृक्ष सुद्धा विदेशी नाही, हे आपल्याला माहित पाहिजे. दुसरी एक अफवा विदेशी वृक्षांच्या बद्दल आहे, ती पण खोटी आहे. असं बोललं जातं की विदेशी वृक्ष म्हणे सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड सोडतात, विदेशी वृक्ष म्हणे विषारी वायू सोडतात. तर असा कुठलाही वृक्ष, वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. वृक्ष आणि वनस्पती सुद्धा दिवसा कार्बन डायऑक्साईड सुद्धा सोडतात, कारण ते सुद्धा आपल्याप्रमाणे श्वसन करतात. पण विदेशी वृक्ष मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडतात हे मात्र खरं नाहीये. विषारी वायू कुठलीही वनस्पती बाहेर सोडत नाही. तर ह्या सगळ्या अफवा आहेत, याच्यापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. तर याबद्दल मी माहिती आपल्याला सांगितली. तर माझी माहिती देणं जे आहे ते मी संपवलेलं आहे. आपण काही प्रश्न उत्तर घ्यायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. थँक्यू सर. हा. मी आता आपलं व्याख्यान ऐकलं सर्वांनी. हा. तर ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी कृपया हँड रेज करा, म्हणजे एका पाठोपाठ एक आपण प्रश्न घेऊ शकतो आणि त्यात काही हे गडबड होणार नाही. प्रशांत शिर्के, तुमचा हँड वरती आहे. तुमचा काही प्रश्न असतील तर विचारा. हा सर. सर हा, बोला. आपण सातारमध्ये होता हो तेव्हा आपण जे वृक्षांबद्दल सांगितलं की क्रांतिवने, स्मृतिवने, हो त्याचं एखादं उदाहरण सर. आपला अजिंक्य तारा जो आहे, हा. त्या अजिंक्य ताऱ्याच्या उतारावर सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंटच्या वतीनं तिथं क्रांती वनाची निर्मिती आम्ही केलेली होती. आता तो प्रकल्प पुढे किती समाधानकारक चालवलेला आहे मला माहित नाही, कारण मी 1988 ते 1993 फक्त 5 वर्ष साताऱ्यामध्ये होतो आणि सर सोशल आपण वायसी कॉलेजवर होता. एलबीएस कॉलेजला होतो. एलबीएस ना. हो. तर आपणास सातारमध्ये सर्वात मोठं झाड म्हणजे वडाचं आहे, माहिती आहे सर? हा, बरीचशे आहेत तिथं सुद्धा. नाही पण नाही, माझे- वडाचं झाड म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठं वडाचं हा, झाड. ते याच्यामध्ये आहे, पुणा बेंगलोर रोडला पाचवडच्या अलीकडं. हा, पाचवडच्या अलीकडे आहे, हा, बरोबर त्या सर. गावाचं नाव मला आता आठवत नाही. हा, मसवे गाव सर. हा, मस्के, बरोबर आहे. तर तर तिथं त्या- एक वडाचं झाड 5 हा. एकर मध्ये पसरले. ते सर्वात मोठं आहे असं मानलं जातं, पण तेच मोठं आहे असं नाही आहे. तशी अनेक मोठी झाडं आपल्या भारतामध्ये आहेत. नाही हे सर, लक्षात घ्या. पण आपण थोडे एक मिनिट. हा सर बोला. त्या झाडाचा उल्लेख इंग्रजानं 1901 सालामध्ये पुस्तकामध्ये करून ठेवलेला. कुक नावाचे बॉटनिस्टने कुक फ्लोरामध्ये त्या वृक्षाचा उल्लेख, आणि मी ज्यावेळी साताऱ्यामध्ये होतो तो रेफरन्स मी पाहिला आणि मी शोधायचा भरपूर प्रयत्न केला आणि शेवटी मला ते झाड सापडलं. सर त्याचा फोटो पण उपलब्ध आहे गुगल वरती. 1860 सालचा फोटो आहे. हो, बरोबर आहे. प्रशांत नाही, जी, नाही. प्रशांत जी, ब्रिटिश- तुमचा प्रश्न जर थोडक्यात करा, म्हणजे काय आहे, नाही, बाकीच्यांना पण नाही, संधी मिळेल. नाही, नाही, प्रश्न नाही, एक राष्ट्रीय प्रश्न आहे वृक्ष ना, आहे ना वर. प्रश्न हा, किती तसे आहे वृक्ष फक्त? अनेक ठिकाणी आहेत. ती सगळी नाही, यादी राष्ट्रीय माझ्याकडे आहे. वड आहे आणि ते वडाचं झाड खूप मोठं आहे आणि सध्या नाही, एक इतर कोलकातामध्ये एक झाड आहे आणि एक सातारामध्ये झाड आहे. तर बरोबर. कोलकात्यामधलं झाड सर्वात मोठं आहे असं सांगितलं जातं आणि सातारामधलं आहे ते 2 नंबरला झाड आहे असं सांगितलं हो जातं. हो, ती तर सगळी थोडं माहिती ते- डिटेल माझ्याकडे आहे सगळी. सर ते दोन्ही नक्की मोठं कुठलं झाड जरा त्याची जरा नाही, अभ्यास मला करून जर तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवला तर मी त्याची सगळी माहिती तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे सर, मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. ओके. आपला नंबर फक्त मला ह्याच्यात द्या. हा, सरांच्याकडे आहे, सर देतील तुम्ही. चालतंय. करूयात, आपण टाकूया त्यात. हा. नंतरचं अमूल्य मधाले, तुमचा प्रश्न, ज्यांचा बोला. प्रश्न विचारून झालाय त्यांनी हात तुमचा डाऊन हॅलो करा. सर. हा, हॅलो बोला. सर. हा, बोला. नमस्कार सर, मी डॉक्टर संतोष मदाळे बोलतोय. हा, बोला. सोळांकूर कॉलेजला आहे सर. सर, हो. राधानगरी जंगलामध्ये बरेचसे म्हणजे ग्लेरिसिडिया, ऑस्ट्रेलियन बाबूळ हो किंवा निलगिरीचं प्लांटेशन भरपूर केलेलं आहे त्या भागामध्ये. हो आता ते म्हणजे आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे विदेशी झाडांचे जास्त झाले. हो. आता तिथं आपण काय नवीन काय करू शकता काय ओपन आता जे आहेत प्लॅन्स अशा ठिकाणी तुम्हाला मी जे तेच आपल्या सांगतो आहे की आपल्या संस्थेच्या महाराष्ट्रातल्या माध्यमातून. हॅलो, हा सर. आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये, हा. नॅशनल पार्क मध्ये
आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं अनेक विदेशी वृक्षांची लागवड केलेली आहे. हो हो सर. आता सुद्धा चांदोली नॅशनल पार्क मध्ये गेल्या 2 वर्षामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सगळा सिल्वर ओकस लावलेला. तर यांचे कान टोचण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे. हो सर. आणि तसंच त्यांना सूचना करून आपण योग्य मार्गाने जर गेलो हा. तर यापुढं विदेशी वृक्षांची लागवड प्रोटेक्टेड एरियामध्ये किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये होणार नाही. बरोबर. यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. Yes, sir. थँक्यू. Okay, पुढचा sir, प्रश्न आहे सिद्धार्थ इंगळे, आणि ज्यांचा प्रश्न विचारून झालाय त्यांनी हँड डाऊन करा. आपलं हँड रेज केलाय ना, हँड डाऊन करा म्हणजे आपल्याला कळेल कोणाचे प्रश्न झालेत ते. हा. सिद्धार्थ इंगळे, कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर माझा प्रश्न असा आहे की एक झाड किती टक्के कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतं, किती किलो करतं एका वर्षाला? कारण इंटरनेटवर जी माहिती अवेलेबल आहे त्याच्यानुसार एक झाड एका वर्षाला 22 किलो कार्बन कॅप्चर करतं, सिक्वेस्ट्रेशन करतं. बट हो. मला असं वाटतं की आपली देशी झाडं त्याच्याही पुढे जाऊन खूप जास्त करत असतील, पण तो डेटा कुठेही अवेलेबल नाही. तर आपल्याला एक्झॅक्ट कळण्यामध्ये अडचण होते की किती प्रमाणामध्ये कार्बन बरोबर आहे. सिक्वेस्ट्रेशन केलं जातं. याची अडचण काय आहे तीच आहे की आमच्या लोकांनी याच्यावर रिसर्चच केलेला नाही ना. मी मगाशी जे सांगितलं ना, सिल्व्हिकल्चर डिपार्टमेंट जे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आहे, या लोकांनी आपल्या देशी वृक्षांच्या बद्दल कामच केलेलं नाही. मी मगाशी सांगितलं की म्हणजे आपल्या पश्चिम घाटामध्ये 650 वृक्ष आहेत. मग हे वृक्ष आपले का बागेमध्ये आले नाहीत, रस्त्याच्या कडेनं आले नाहीत, किंवा आपण जंगलामध्ये का लावले नाहीत? कारण आपण त्याच्यावर रिसर्चच केलेला नाही. आता तुम्ही जे म्हणताय ना, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे आपल्या ह्याच्यावर समाधानकारक रिसर्च झालेला नाही. त्यामुळं कुठल्याही सरकारी नर्सरीमध्ये जर गेलात ना, तर सगळीकडे विदेशी वृक्षांचीच रोपं मिळतात. तोच प्रकार आता तुम्ही जो म्हणताय ना, त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. ओके सर, थँक्यू. आणि सर एक काही रिसर्च पेपर्स वगैरे आहे ज्याच्यामध्ये आपण अबाव ग्राउंड बायोमास, बिलो ग्राउंड बायोमास आणि त्याच्या टोटल हाईट वगैरे यानुसार हो. कॅल्क्युलेट करू शकतो कार्बन सिक्वेस्ट्रेशन. तर ते तेच की अभ्यास वापरायला हवा का आपण? त्याच्यावर अभ्यास आणि रिसर्च करणं गरजेचं आहे. आणि माझं असं आव्हान आहे की जी तरुण मंडळी आहे, ज्यांना झाडांच्या बद्दल आवड आहे आणि त्या विषयाच्या जर असतील तर त्याने तो अवश्य प्रयत्न करा. नक्कीच सर. मी पण एक बॉटनिस्ट आहे सर, आणि मी तुम्हाला एक म्हणजे खरंच करणं गरजेचं. एक Okay. कमिटमेंट देतो की पुढचं वर्ष मी पूर्ण या करा. गोष्टीवर डेडिकेट करणार आहे, कार्बन सिक्वेस्ट्रेशनवर. ओके. थँक्यू सर. कारण आता कार्बन क्रेडिट द्यायलात ना ते, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं अगदी गरजेचं. बरोबर सर. कारण मी ज्या सेक्टरमध्ये काम करतो तिथे कार्बन क्रेडिटवर जास्त आता भर आहे, आणि आता Okay, इंडियन okay. गव्हर्नमेंट पण कार्बन क्रेडिटवर काम करतं. Thank ओके, you. थँक्यू सर. थँक्यू. ज्यांचा प्रश्न विचारून झालाय त्यांनी हँड डाऊन करा आपले. पुढचा प्रश्न राजेश नंदवारे. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा सर. मी संभाजीनगर मधून बोलतोय सर. बोला. डॉक्टर बाचुकर सरांना माझा प्रश्न आहे. हा. सर, आपण जनरली सर्वसामान्य नागरिकांना वृक्षांची लागवड करण्याची शास्त्रीय पद्धतीविषयी त्यांचं अज्ञान असतं. तर या संदर्भात आपण काय बोलू इच्छितात? आपलं काय विचार आहे? कारण मी संभाजीनगरमध्ये एका संस्थेसोबत काम करतो, संकल्प वनराई म्हणून. आणि आमचा भर प्रामुख्याने स्थानिक वृक्ष लागवडीवरच आम्ही भर देतो. तर या संदर्भात आपण काय सांगाल सर? तर मी आता जसं लेक्चर दिलं किंवा प्रबोधन केलं, तसे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण आयोजित करणं गरजेचं. कारण सर्वसामान्य माणसाला विदेशी वृक्ष कुठला आणि देशी वृक्ष कुठला हा फरक सुद्धा माहित नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच्यासाठी मी काही सूचना मगाशी केल्या. त्या सूचनेमध्ये मी असं म्हणालो की वृक्ष प्राधिकरण समिती आहे प्रत्येक नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये. तर त्यांनी असे वृक्ष परिचय उपक्रम चालू करावेत. जसं मी कोल्हापूरमध्ये केलं की एखाद्या सुट्टीच्या दिवशी असे वृक्षप्रेमी एकत्रित करून त्यांना बागेमधले, रस्त्याच्या कडेचे वृक्ष आपण जर दाखवले, त्याचं प्रबोधन जर केलं, तर ते लोक त्याच्याकडे वळू शकतात. तर तसा प्रयत्न आपल्याला जनजागृतीसाठी करावा लागेल. ऍब्सोल्युटली राईट. किंवा मी काही पीडीएफ केलेले आहेत, काही पुस्तकं आहेत, त्या पीडीएफ मी तरी म्हणजे सगळ्यांना फ्री दिलेल्या आहेत. तशा पीडीएफ सुद्धा वापरून तुम्ही त्यांचं प्रबोधन करावं, ही माझी इच्छा आहे. ओके सर, थँक्यू. ओके. ओके. उपेंद्र दादा धोंडे, तुमचा प्रश्न विचारा दादा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बरीचशी वृक्ष जी आहेत
परदेशी हा. त्यांच्या नावामध्ये भारतीयकरण हं. मुद्दामून भारतीय केलं नाव दिली. जातं. हो. हो. तर ह्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे ह्याला ऑथेंटिक नावं मानली जातात नाही. नाही. आणि जर जात असतील तर त्याला काही विरोध करता येतो का? नाही, कसं आहे दुसरी गोष्ट, की याला लागूनच एक दुसरा प्रश्न आहे. हा. ह्याला लागूनच दुसरा प्रश्न आहे. हा. जसं तुम्ही मगाशी मियावाकीवरती बोलला, हा. ठीक आहे. आमच्यासारख्या लोकांनी मियावाकीला जेव्हा विरोध केला, हा. बऱ्याचशा लोकांनी, हम्म. आणि तेव्हा मियावाकी हे प्रकरण सुद्धा सहजपणे त्याला मियावाकी शब्द वापरायचा बंद करून घनवन हा शब्द वापरायला सुरू केला. आणि हम्म. मियावाकी निर्मिती जशी चालू आहे तशीच ती चालू राहिली. हा. ठीक आहे. आणि कुठेही म्हणजे जेव्हा पुण्यामध्ये वनभवनामध्ये एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांनी, कार्यकर्त्यांनी मियावाकीला कडकडून विरोध केला, हो. तेव्हा त्यांनी तो मियावाकी शब्द वापरायचा बंद केला. आता मियावाकीच्या ऐवजी त्यांनी घनवन हा शब्द वापरायला सुरुवात केला. बरोबर तर आहे. मला असं म्हणायचं की हे जे नाव परदेशी गोष्टींचं भारतीयकरण जी नावं केली जातात, याला विरोध कसा करावा? नाही, यांना विरोध तसा टेक्निकली आपल्याला करता येत नाही. हा. आता सुद्धा मला काय सुचवायचं आहे की मी मियावाकीमध्ये जे कमी अंतरावर झाडं लावली जातात, कारण त्यांची झाडं जी आहेत ती सरळसोट वाढणारी आहेत. आपली इंडियन झाडं जी आहेत ती पसरत वाढणारी आहेत. त्यामुळं त्यांनी जे अंतर दिलेलं आहे त्या अंतरापेक्षा जास्त अंतर ठेवावं. ते जे फुटाफुटावर झाडं लावतात ना, त्याच्याऐवजी आपण जर म्हणत असो की 10-15 फूट अंतर असावं, त्याच्याऐवजी तुम्ही ते 7-8 फुटावर घ्या. पण त्यांची जी सिस्टीम आहे ना की एकदम जवळ घ्या, हे योग्य वाटत नाही मला. हा पहिला भाग आहे. त्यामुळं नुसतं नाव बदलून, आता मी मगाशी सांगितलं की रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, ही नावं ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की ती आमचीच आहेत. त्यामुळं ही लोकल नावं जी आहेत ती त्या प्रदेशापुरतीच फक्त मर्यादित, त्याला कुठलाही सायंटिफिक आधार नाही. आता फॉर एक्झाम्पल कैलासपती नाव त्या कॅनन बॉल ट्रीला दिलेलं आहे. आता हा नाव कसं पडलं मी थोडक्यात सांगेन. त्याचं जर फूल बघितलं ना, तर ते फूल म्हणजे महादेवाची पिंड आणि त्याच्यावर नाग फडा काढल्यासारखा दिसतो. त्याच्या संकल्पनेतनं त्याला कैलासपती असं नाव दिलं. तर अशा नावं देणारे जे काही आहेत त्यांना आपण रोखू शकत नाही. आणि ही नावं सगळ्या जगभर व्हॅलिड नाही. नाही, मला प्रश्न असा विचारायचा की ही नावं फक्त स्थानिक पुरतीच मर्यादित असतात का ही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये नावं येतात? स्थानिक पुरतं मर्यादित असतात. जगामध्ये कुठल्याही वनस्पतीला, वृक्षांना जी शास्त्रीय नावं दिलेली आहेत तीच जगामध्ये एकमेव नाव असते. बाकी कुठली नावं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या रिजन वाईज नावं वेगवेगळी असतात. तुम्ही इथं सीताफळ म्हणत जरी असला तरी याचंच नाव दुसऱ्या देशामध्ये सीताफळ म्हणत नाहीत. तिथं त्याला वेगळं नाव. आता इंग्रजीमध्ये त्याला कस्टर्ड ऍपल म्हणतात. आणि बॉटनिकल नेम मात्र सगळ्या जगात एकच असतं. त्यामुळं अशी जी परदेशी वृक्ष आहेत जी आपल्याला नकोशी आहेत किंवा इथे नाही लावली पाहिजे असं वाटतं, त्या सगळ्या वृक्षांना त्याच्या परदेशी नावानंच उल्लेख करणं हा त्याच्यावरचा एक उपाय वाटतो. बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला जनजागृती करून तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. ओके. हितेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे सर, मी जळगाव जिल्ह्यातनं आहे. तर या ठिकाणी आता वृक्ष संवर्धनाच्या अंतर्गत आम्ही प्रबोधन करत आहोत. आणि त्यामध्ये एक संकल्पना आली होती, कल्पना डोक्यामध्ये, की जे लोक फॉरेस्टच्या जवळ, जळगाव जिल्ह्यात फॉरेस्टचा एरिया जास्त आहे, तर त्या ठिकाणी त्या लोकांसाठी वन औषधी लागवड करून जर उत्पन्न वाढवण्यासाठी जर आपण सुचवलं तर ते योग्य ठरेल का? आणि जर तसं केलं त्यातनं काही दुष्परिणाम होतील का, ते योग्य ठरेल असं? आणि कुठली वन औषधी आपण लावू शकतो त्याबद्दल मार्गदर्शन हवं सर. एक गोष्ट लक्षात घ्या की एवढ्या थोड्या वेळेत सगळं सांगणं शक्य नाही. दुसरी गोष्ट मला काय सांगायची, मी सांगतोय की आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट, मी काय म्हणतो जरा ऐका, आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया आहेत त्या रिझर्व्ह फॉरेस्ट एरियामध्ये दरवर्षी औषधी वनस्पतींचा लिलाव करतो. ही चुकीची पद्धत आहे. पण आपल्या भारतामध्ये आजपर्यंत त्याला विरोध झालेला नाही. पण गेले 3 वर्ष मी त्याला विरोध करतोय. काय करतात सांगतो, की जी औषधी वनस्पती आहेत
त्याचा लिलाव करणाऱ्या ऍडव्हर्टाईज ज्या शासनाच्या येतात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं ऐका. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की जळगाव फॉर एक्झाम्पल म्हणून घ्या, या फॉरेस्ट एरियामध्ये असणारे हिरडा, बेहडा, आवळा आणि इतर औषधी वनस्पती, असं म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा नेमक्या कोणत्या वनस्पती त्या ठिकाणात आहेत हे माहित नाही आहे. आणि हे सगळे मोठे लिलाव जे आहेत ना, मोठमोठ्या शहरातले ब्रोकर लोक घेतात, दलाल घेतात आणि स्थानिक लोकांना नोकर म्हणून वापरून ते सगळे मेडिसिनल प्लांट गोळा करतात. त्याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काडीचं नियंत्रण नाही, कारण नियमानच ते लिलाव केलेला असतो ना त्यानं. ही पद्धत चुकीची असते. अनेक औषधी वनस्पती नष्ट होत चाललेल्या आहेत, म्हणून मी त्याला विरोध चालू केलेला आहे. आणि गव्हर्नमेंटनं मला पत्र असं पाठवलेलं आहे, मला संदेश दिलेला आहे की तुमचा जे मांडलेली भूमिका योग्य आहे, त्याच्यावर आम्ही योग्य निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे. तुम्ही आज आता मांडलं की औषधी वनस्पतींची लागवड करायला काहीच हरकत नाही आहे ना. आता फॉर एक्झाम्पल अर्जुन वृक्ष, त्याची साल औषधामध्ये वापरतात. अशा अनेक वृक्ष तुम्हाला सांगता येतील. हिरडा आहे, बेहडा आहे, बहावा आहे. तर अशा जे सगळे विदेशी वृक्ष आहेत, आता निलगिरी ऑस्ट्रेलियन बाबूल लावण्यापेक्षा कधी चांगलेच आहेत ते. त्यामुळे त्यांची लागवड करायला काही हरकत नाही आपण. ठीक आहे. ओके सर. हो सर. तर याच्याबद्दल आपलं थोडंसं विस्तृत मार्गदर्शन हवं होतं मला सर. त्याची माहिती पाठवा. ओके, नक्की सर, नक्की सर. हो सर, हो सर. विठ्ठलजी परब, कृपया आपला प्रश्न विचारा. सर नमस्ते. नमस्कार. घाणेरीवर नियंत्रण कसं करायचं? अवघड आहे. कारण खूपच वाढतंय. म्हणजे त्याचं कारण तुम्हाला कदाचित माहित असेल, कारण घाणेरी कुठं नाही असा प्रदेशच सापडत नाही भारतात. आणि घाणेरी ही एक आकर्षक सुंदर वनस्पती म्हणून भारतात आणले गेलेले उल्लेख आहेत. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याची फळं पक्षी खातात आणि त्या पक्ष्यांच्या विष्ठेतून त्याचा प्रचार प्रसार होतो. त्यामुळं तो प्रचार प्रसार थांबवणं महाकठीण काम आहे. फक्त एकच उपाय त्याला असा आहे की त्याला फळं आणि फुलं येण्यापूर्वी ती घाणेरीची झुडपं तोडून जाळून टाकली पाहिजे. जाळून टाकली चालतील? नाही जाळून किंवा काय दुसरं मी काय म्हणतोय, कारण त्याचा दुसरा उपयोग नाही आहे. पण त्याला फुलं आणि फळं येण्यापूर्वी काढली पाहिजे. अच्छा अच्छा. जर तुम्ही फळं आणि फुलं आली आणि त्याचं डिस्पर्सल होणारच आहे ना. होय. काँग्रेस गवताबद्दल पण तसंच आहे. आता रानमोडी म्हणून एक तण आलेला आहे, त्याला सुद्धा आम्ही लोकांना तेच सांगतो. त्याचं निर्मूलन जर करायचं असेल तर त्याला फुलं आणि बिया येण्यापूर्वी त्याचं निर्मूलन केलं तर तुम्ही ते सक्सेसफुली कंट्रोल करू शकता. अन्यथा कंट्रोल करणं अवघड आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न रिअलमी कोण आहेत त्यांनी विचारावा. रिअलमी C25. मी रामकृष्ण बेळगे सर. नमस्कार. पैठणहून बोलतोय. तर मी सुभाष पाळेकर सरांचा शिष्य आहे आणि सुभाष पाळेकर सरांचा शिष्य आहे. नैसर्गिक शेती करतो. ओके ओके, लक्षात. तर त्यांनी जसं शिकवलेलं आहे आम्हाला की झाडाची बीज या ठिकाणी रुजवतो आपण, तर त्याचं मुख्य जे मूळ असतं सूटमूळ ते खाली खोलपर्यंत जाऊ शकतं, दगडालाही फोडतं. तेच आपण एक रोप लावतो, तयार करतो वृक्षारोपण करताना. तर ती शक्यता ती सूटमूळ थोडंसं दुखावलं जातं आणि ते जेवढं काम बी करतं जागेवर लावल्यावर तेवढं काम रोप करत नाही. तर असं काही आहे का नक्की, म्हणजे होतं का? कारण बी लावल्यानंतरच ते खाली खोलपर्यंत जाऊ शकतं आणि रोप लावल्यानंतर त्याचं सूटमूळ दुखावलं जातं आणि ते खोलपर्यंत जात नाही. ज्या की त्याच्यामुळे कसं होतं, त्यांचं असं म्हणणं आहे की कमी पाऊस असला, दुष्काळ पडलं तर हे रोपं लावलेले ते सहनशील नसतात त्याला, कारण त्यांचं मुख्य मूळ खाली गेलेलं नसतं जमिनीमध्ये खूप. आणि ज्या ठिकाणी बी लावतो आपण तेच अगदी दगडाला फोडून सुद्धा जाऊ शकतं मोठ्या वृक्षांचं. याच्याबद्दल काय थोडं मार्गदर्शन करता येईल? नाही, माझं म्हणजे मी स्वतःचं मत सांगतोय. मला कुणाचं मत खोडून नाही काढायचं. एक लक्षात घ्या, कारण आपले जे सगळे वृक्ष आहेत याच्यामध्ये सोटमुळं असणारे सगळे आहेत. एक दल बीज वनस्पती जी आहे मोनोकॉट, त्याच्यामध्ये सुद्धा झाडं आहेत, पण त्यांची मुळं सोटमूळ नसतं, ते पसरतात नुसती. पण सोटमुळे खोलवर जातात. पण तुम्ही जर दगडी पठारावर किंवा मुरमाड जमिनीवर जर झाडं लावणार असाल तर तुमचे सर जे म्हणतात ते बरोबर आहे. तिथं बिन जर लागवड केली तर त्याच्यामध्ये जी नैसर्गिक पॉवर आहे, रेजिस्टन्सी जी आहे
कारण तेवढ्या जमिनीमध्ये ते तग धरून राहतं हेच महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की ते फोडून आत जाण्याची. पण आपण जेव्हा रोप जेव्हा लावतो तेव्हा त्याला सगळ्या सुविधा आपण दिलेल्या असतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या जागी जर झाडं लावायची असतील तर आपण नुसता 1.5 बाय 1.5 बाय 1.5चा फूट खड्डा न खणता तो जर आपण 3-3.5 फूट जर खणला आणि त्याच्या ठिकाणी 3-4 फूट वाढलेलं जर झाड लावलं तर त्याची योग्य वाढ होऊ शकते. कर्नाटकमध्ये सगळे असेच प्रयोग आहेत. मग वृक्षारोपण करताना आपण जे एक समजा तुम्ही जी वर्षभराचा लावता ना नुसतं एक अर्ध्या फुटाचं झाड, एक 6 महिन्याचं झाड लावतात, खरं म्हणजे त्याच्यामधून झाडं जगण्याची क्षमता फार कमी असते. कर्नाटकमध्ये त्यासाठी कर्नाटकाचा का उल्लेख करतो ते लक्षात घ्या. त्यांनी फार सुंदर सगळं मेंटेन केलं. तिथं कुठलंही झाड ते लावतात ते कमीत कमी 3-4 वर्षाचं असतं आणि ते 4-5 फूट वाढलेलंच लावतात. त्यामुळे जगण्याची खात्री 98% आहे. आणि आपण जी झाडं लावतो ना ती अगदी लहानशी असतात. ती तिथं ऍडजस्ट व्हायला बराच वेळ लागतो आणि त्याच्यामध्येच बरीचशी झाडं नष्ट होतात. त्यामुळे एक तर खड्डा मोठा असला पाहिजे खडकाळ जमिनीत लावत असताना आणि अशा प्रकारचं जर मोठं झाड लावलं तर ती जगण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या सरांचं ऑब्झर्वेशन आहे ते बरोबर आहे. थोडक्यात वृक्षारोपण करताना खोल खड्डा घेतला तर फायदा खोल मिळू खड्डा शकतो. जर चांगली जमीन असेल तर एवढा खोड काढायची गरज नाही. तुम्ही एक काय 1.5 बाय 1.5 घेतला तरी चालतं. पण खडकाळ असेल मुरमाड असेल तर तिथं जरा मोठा खड्डा आणि चांगली माती आणि शेणखत मिक्स करून तो खड्डा भरावा. ते जास्त चांगलं. ओके. आणि अजून एक सर शेतामध्ये झाडं लावले तर शेतामध्ये असं दाट झाडं लावले म्हणजे अगदी आपण लिंबाचे चिंचेचे खूप झाडं लावलेत आणि जसं जेवढे जास्त झाडं तेवढं ऑक्सिजन आणि रात्रीच्याला कार्बन डायऑक्साईड त्यांचा जास्त झाडं असल्यामुळे आपल्या शेतामध्ये रात्री कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण जास्त मिळणार ना. तर दुसरी समजा सकाळ झाल्यानंतर आपल्या पिकांना त्याचा काही फायदा मिळू शकतो का? पिकांना उलट तोटा आहे. जास्त झाडं लावल्यामुळे सावलीमध्ये मोठे वृक्ष जर तुम्ही लावले म्हणून अनेक शेतामध्ये बघा काठावर मोठी झाडं लावत नाहीत लिंबासारखे झाड. तर तुम्ही सरळसोट वाढणारी झाडं ज्याच्या फांद्याचा पसारा कमी आहे अशी झाडं अवश्य लावा. तिथं तुम्ही वड पिंपळ लावून चालणार नाही. तिथं शिरीष वृक्ष लावून चालणार नाही. लक्षात आलं ना. तर काही असे वृक्ष आहेत की जे सरळ सोट वाढतात. तर अशा वृक्षांची निवड करून जर ते लावले तर दोन्ही फायदा होऊ शकतो. पण त्या झाडाची दाट सावली जर पिकावर पडली तर पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते. आणि तुमचे जे दोन्ही उद्देश आहेत हे सफल जर करायचे असतील म्हणजे कार्बन क्रेडिट सुद्धा हे करायचं असेल आणि पिकांचं पण नुकसान व्हायचं नसेल तर सरळ सोट वाढणारी झाडं लावा. त्याचं एक झाडाचं नाव मी सांगतो. त्याचं नाव आहे हादगा. कदाचित नाव ऐकलेलं असेल. तर त्याच्या फुलांची भाजी करतात, शेंगांची भाजी करतात. म्हणजे तोही तुम्हाला फायदा मिळेल आणि त्याच्यावर पक्षी अट्रॅक्ट होतात. आणि खरं म्हणजे कीटकांच्या पासून पिकाचं संरक्षण जर करायचं असेल तर शेताच्या काठावर झाडं लावणं हे कधी चांगलंच आहे. कारण कुठलाही पक्षी डायरेक्ट खाली जमिनीवर उतरत नाही. तो झाडावर येतो, त्याच्या फांदीवर येतो आणि नंतर जमिनीवर येतो. त्यामुळं आधुनिक शास्त्राप्रमाणे हे सगळं जे आले ना आता सगळे कीटकनाशक वगैरे त्याच्याऐवजी असे प्रयोग करणं सुद्धा फार चांगलं. ते आहे ते माझ्या शेतात आहे ते झाड तशी सरळ सोट वाढणारी झाडं तुम्ही लावा. मग त्याच्यामुळे काय व्हावं लागलंय सर कारण पडते आणि पिकं कमी येते म्हणून शेतामध्ये पहिली वृक्षतोड व्हायची लावत नाही. आणि त्याच्यामुळे जास्त संतुलन आपलं निसर्गाचं. एक लक्षात घ्या लोकांची मनोवृत्ती बदललेली आहे. पिकाची जास्तीत जास्त एक गुंठा पण जागा आपली आता कोणी लावत नाही हे म्हणून अशी झाडं लावा ज्याची सावली जास्त पडणार नाही. कृपया थोडं वेळेकडे लक्ष देऊयात आपण. 38 मिनिटं जास्त वेळ झालेला आहे. 8:30 वाजून गेलेले आहेत. प्रश्न विचारताना अगदी थोडक्यात विचारा म्हणजे सगळ्यांना प्रश्न विचारायची संधी मिळेल. मला एक सूचना आहे. येस सर. माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना द्या. माझा नंबर जो आहे तो त्यांना द्या. तुम्ही त्याच्यावर डिक्लेअर करा आणि मला व्हॉट्सअपवर त्यांनी जर पाठवलं तर मी माझ्या सोयीप्रमाणे सगळ्यांना उत्तर पाठवू शकतो. येस. आपण नाव सगळं त्याच्यावर लिहा. चॅट बॉक्स मध्ये आपण सरांचा नंबर टाकूयात. मग त्याच्यावरती ते मला विचारायला हरकत नाही. मी माझ्या सोयीप्रमाणे उत्तर देईन.
पुढचा प्रश्न आहे एस.बी. कोण आहेत ते. आपण अजून एक 10 मिनिटं प्रश्न घेऊया हो सर. घ्या घ्या. चालेल. नंतर बंद करूयात. हो हो चालेल चालेल आणि ज्यांचे राहतील प्रश्न त्यांनी सरांचा नंबर अच्छा, देऊयात आपण. तर चालेल. त्यांनी सरांशी WhatsAppवर प्रश्न विचारा. हो, हो. एस.बी. अगदी अगदी. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार. मला एक विचारायचं होतं म्हणजे मी डोंबिवलीहून बोलतोय. हा तर एक आमच्याकडे डोंबिवलीत घनदाट वस्ती आहे, तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटी फार आहे. हो तर ॲटलीस्ट सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारे आपण कुठली झाडं लावू शकतो? याचं थोडंसं मार्गदर्शन करा. बिल्डिंग आहे आणि इथे सोसायटीचा परिसर फार काय मोठा नसतो. तिथं काय करायला पाहिजे सांगतो. हां, हां. आकाराने मोठी झाडं लावून चालत नाही. ओके. तिथं आपण मध्यम आकाराची, मध्यम उंचीची किंवा कमी पसरणारी, कमी उंचीची झाडं लावणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. तर काही उदाहरणं देऊ शकता का? हा, कारण आता एक कडुलिंबाचं उदाहरण- झाड आहे आमच्याकडे. हा ते उदाहरण मी फार तुम्हाला थोडा देईन. पारिजातकाचं झाड लावायला काय हरकत आहे? पारिजाताचं. हा, बरं. म्हणजे आणि त्याला एक फुलंही कडुलिंबाचं भरपूर झाड येतात. आहे. हा? ओके. कडुलिंबाचं झाड आहे, त्याचं मुळं फार पसरत आहे, तर ते काढून ते टाकावं. सांगितलं ना, मोठ्या आकाराची झाडं लावून उपयोग नाही आहे. कारण अच्छा. आज आमच्या कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या कडेनं सगळा गुलमोहर, सगळं रेन ट्री एवढे आवाढव्य वाढलेले आहेत आणि दरवर्षी त्याच्या फांद्या तोडल्या जातात. म्हणून माझं असं म्हणणं आहे, त्याच्याऐवजी जर आपण मध्यम आकाराची झाडं लावली किंवा कमी उंचीची, कमी पसरणारी झाडं जर लावली तर त्याचा फायदा जास्त आहे आपल्याला. दुसरं एक कुंती नावाचं झाड आहे. कुंती. हा. ओके. म्हणजे ही मध्यम आकाराची झाड आहेत. हिरवीगार पानं आहेत. पारिजातकाला फुलं चांगली येतात. त्यामुळं अशा प्रकारची मी 2 उदाहरणं देतोय. तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचा नंबर पाठवा. मी माझ्याकडे ज्या तयार केलेल्या PDF तुम्हाला पाठवतोय. त्या वाचल्यानंतर त्या डिटेल सगळं नावं दिलेली आहेत. तुम्हाला ते लक्षात येईल. बरं, बरं. आणि आता एक उल्लेख झाला बोलताना कार्बन क्रेडिट. हे थोडीशी काय संकल्पना आहे ती सांगता येईल का थोडक्यात? काय झालं, मी मगाशी असं बोललो की हां. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळं हं. जे 34% जास्त वाढलेलं आहे आणि एकटा बरं. कार्बन डायऑक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी जबाबदार आहे. त्यामुळे अच्छा. प्रत्येक देशाचं धोरण असं आहे की कार्बन डायऑक्साईड कमी करणं. पण कार्बन डायऑक्साईड कमी करणं हे नैसर्गिकरित्या फक्त झाडच काम करू शकतात किंवा वनस्पतीच करू शकतात. बरोबर. त्यामुळं आता सरकारचं मत असं आहे की तुम्ही भरपूर झाडं लावली तुमच्या जागेमध्ये, ओके, हं. तर त्याचं कार्बन क्रेडिटवर तुम्हाला त्याचे पैसे सरकार देऊ शकते. अच्छा. हा, म्हणजे कार्बन कमी करण्याची क्षमता ही फक्त झाडामध्येच आहे ना. ओके. त्यामुळं असा प्रयोग होण्यासाठी आता सगळ्या देशामध्ये हे प्रकार चालू झालेला आहे. कारण काही करून आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करायचं. आपण वाहनं कमी करणार नाही, आपण कारखानदारी कमी करणार नाही आहे. हो, हो. कारण ते आता लोक म्हणतात की आम्हाला विकास पाहिजे. मग ते तर कमी करणार नाही तर मग कार्बन डायऑक्साईड प्रमाण कसं कमी करणार? एका बाजूला कार्बन डायऑक्साईड देणारी ही सगळी इंडस्ट्रीज म्हणा किंवा व्हेकलची संख्या वाढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही झाडं तोडतोय. जे 33% पाहिजे ते 20% पण नाही आपल्याकडे. मग बरोबर. त्याच्यात सर्वात चांगला उपाय आहे, कार्बन कमी करायचं असेल तर भरपूर झाडं लावली पाहिजेत आणि ते झाडं लावून लोकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही कार्बन क्रेडिट योजना आहे. कारण ती सगळं कार्बन घेतात, मग ते किती कार्बन क्रेडिट त्याला मिळतं त्याच्यावर त्याला पैसे मिळणार. म्हणजे म्हणजे लोक कार्बन त्याच्याकडे क्रेडिट वळतील. हा? विकता येतात का कार्बन क्रेडिट्स? काय म्हणजे म्हटलं? हे कार्बन क्रेडिट्स जे मिळतात ते तुम्हाला सेल करता येतात का मार्केटमध्ये? हा, तर त्यांचं एक हे आहे, फॉर्म्युलाज आहेत, त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट करतात आणि त्याप्रमाणे ते सांगतात तुम्हाला. बरं. ओके सर. धन्यवाद. म्हणजे एक कसं आहे, कमर्शियल व्ह्यू आहे, त्याच दृष्टीनं हा केलेला आहे. म्हणजे तरी झाडं वाढतात काय बघायचं. हा, बोला. ओके सर. धन्यवाद. ओके, थँक्यू. हा, बोला. पुढचा प्रश्न आहे धर्मेंद्र तेलगोटे. कृपया आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी यवतमाळ डिस्ट्रिक्ट मधून बोलतोय. हा. मी एका ठिकाणी प्राचार्य आहे. आमच्याकडे 10 हेक्टर जमीन आहे खाली खुली. आणि मला असं म्हणायचं की 10 हेक्टर खुली जमीन आहे, त्याच्यावर वडाची झाडं किती असावी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी? आपल्याकडे कसं आहे की मोठ्या आकाराची झाडं जी आहेत त्या याच्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपण अंतर जे 2 झाडामधलं सांगितलेलं आहे ते कमीत कमी 15 फूट असावं असं म्हटलं. हो सर. म्हणजे मोठ्या झाडाचे जे आहेत ना त्याच्यामध्ये तेवढं अंतर कमीत कमी असणं योग्य आहे. करेक्ट. म्हणजे हे पारंपरिक पद्धतीनं सांगतो.
पण ती जॅपनीज पद्धतीमध्ये ते काय वड पिंपळ सुद्धा अर्ध्या फुटावर. थँक्यू सर. ओके. वसंत गोमासे. हा बोला. त्यांना प्रश्न काय विचारत नाही येत वाटतं ते. राहुल पुढचं घ्या. हा ठीक आहे. गोविंद उपाड सर, कृपया आपला प्रश्न विचारा. हो सर, नमस्कार. नमस्ते. एक माझा प्रश्न होता. एक आता मोठ्या प्रमाणात जे रोडचे कन्स्ट्रक्शन चालले त्या ठिकाणी ट्री प्लांटेशनच्या नावाखाली वृक्षतोडीला बगल दिली जाते आणि हा एक ट्री प्लांटेशन जे करतो एक मोठ्या महाकाय वृक्षाला तोडून त्याचं खोड एका ठिकाणी ट्रान्सप्लांट केलं जातं. ते खर्चाच्या दृष्टीने फार खर्चिक आहे आणि त्याचा काही पर्यावरणाला फायदा आहे का? तेवढी त्याची वाढ होते का? कशाचं म्हटलं तुम्ही? काय परत एकदा? ज्या रोड साईडला रोडचे जे कन्स्ट्रक्शन चालले, रोड वायडर करणं चाललंय, यामध्ये जी महामार्गावरती मोठी वृक्ष आहेत, महाकाय वृक्ष, यांना ट्रान्सप्लांट करण्याच्या पद्धती चालत आता. महाकाय वृक्षाला तोडून त्याची खोड फक्त ट्रान्सप्लांट करून दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावल्या जातात. हा खर्चाच्या दृष्टीने फार मोठा भाग आहे आणि त्याची आपल्या रेग्युलर झाडासारखी वाढ होते का? हा, जर त्याचं ट्रान्सप्लांटेशन हे शास्त्रीय पद्धतीनं जर केलं तर ती ट्रान्सप्लांट केलेली झाडं जगू शकतात आणि काही कालावधीनंतर त्याला परत फांद्या येऊन ते झाड तयार होऊ शकतं. पण ही संकल्पना किंवा ही पद्धत जी आहे ती फार खर्चिक आहे. पण माझं असं मत आहे की त्या झाडाचं पर्यावरणीय मूल्यापेक्षा त्याला येणारा खर्च काही फार मोठा नाही. त्यामुळे ट्रान्सप्लांटेशन पण ते सायंटिफिक पद्धतीनं होणं आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणं गरजेचं आहे. हॅलो. हा, धन्यवाद सर. हा. हॅलो सर, वसंत हा, एक गोमासे मिनिट गोमासे सर. हा, तुम्हाला तुमचे जे बरं ठीक आहे, विचारा आता. हा बोला. मगाशी तुम्हाला संधी दिली होती. हा सर, मी नागपूरहून बोलतोय सर. हा बोला. सर, शेताच्या बांधावर कोणकोणती झाडं लावणे योग्य राहील? ते सांगितलं मी. सरळ सोट वाढणारी झाडं लावा. फार पसरणारी झाडं लावायची नाही. जे आपले जे देशी बाभूळ आहे. कुठली देशी बाभूळ? हा, हे बाभळीचे वृक्ष शेतावर लावलेले चालतील का? एक लक्षात घ्या की त्याची सावली मोठ्या प्रमाणामध्ये पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण सावली पडल्यानंतर पिकापासून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये घट होते. हो. हा, त्यामुळे जास्त सावली देणारी झाडं लावू नका किंवा जास्त पसरणारी झाडं लावू नका. तुमच्या स्थानिक स्तरावर जी काही अशी झाडं आहेत की ज्याचा पसारा जास्त नाही, सावली जास्त पडत नाही, असे वृक्ष लावायला काही हरकत नाही. ते लावले पाहिजेत असं माझं मत. शेवटचा प्रश्न घेऊयात आपण. अगदीच उशीर झालेला आहे. शुभांगी जाधव बोकडे मॅडम, प्लीज आपला प्रश्न विचारा. 15-20 मिनिटं लाईट राहिली. हॅलो. हा, बाकीच्यांनी अनम्यूट करा. सर, तुमचे एकदा धन्यवाद. खूप छान माहितीपूर्ण आम्हाला माहिती मिळाली. माझा प्रश्न असा आहे, संभाजीनगरवरनं बोलते मी, की आता जे रस्त्याचे जे रुंदीकरणाचं काम चालू आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जे मोठे मोठे रोड होत आहेत, तर अशा ठिकाणी वडांचे खूप मोठे मोठे झाडं असतात शक्यतो मोठ्या रोडला. तर हे सर्रास कापले जातात. तर एक साधारण आमच्यासारखे वृक्षप्रेमी लोकांना जे शहरात राहतात, हे वृक्ष वाचवण्यासाठी आम्ही महानगरपालिकेला किंवा इतर ठिकाणी असे काही कायदे आहेत का जे आपल्या बाजूने आपल्याला लढता येईल की हे वृक्ष यांनी तोडू नये? याच्यात थोडक्यात. आता मी त्याच्यामध्ये स्वतः केसेस घातलेल्या आहेत. आमच्या कोल्हापूर शहरामध्ये जो विकास चालू होता रस्त्याचा, त्या रस्ते विकासामध्ये मी स्वतः केस घालून ते काम थांबवलेलं होतं. आणि ज्यावेळी त्या कंपनीनं मान्य केलं की आम्ही परत तेवढेच वृक्ष लावू, तेव्हा ती केस त्याच्यात झाली. आता एक असा आहे की रस्ते विकास हा डेव्हलपिंग प्रोजेक्ट आहे. तो डेव्हलपिंग प्रोजेक्टला विरोध करणं किंवा न करणं याच्याबद्दलही मतभेद आहे. कारण लोकांना रस्ते रुंदीकरण पाहिजे. आपण एकच पर्याय मी मांडलेला असा आहे की वृक्षांची तोड न करता आपण रोड कितीही मोठे विकसित करायला काही हरकत नाही.
हरकत नाही. एक बरोबर. साधी गोष्ट अशी आहे हं. की पुणे टू बेळगाव 22 वर्षापूर्वी तो रस्ता रुंदीकरण करत असताना सगळी जुनी झाडं तोडली आणि नवीन झाडं लावली आणि त्याला 22 वर्षाची ती झाडं झाली. आणि आता परत आणि 6चं 9 पदरी करत असताना एकही झाड शिल्लक ठेवलं नाही, सगळी झाडं तोडली. हो, कारण हो. लोकांना फक्त विकास पाहिजे, झाडाचं महत्व कळालेलं नाही. नाही. हं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपण सरकार पुढे असे पर्याय ठेवले पाहिजेत की तुम्ही विकास करा पण झाड तोडायचं नाही. बरोबर. याच्यासाठी आपल्याला समविचारी संघटना, समविचारी लोकांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. तुम्ही आणि मी फक्त इंडिव्हिज्युअली वैयक्तिक करून त्याला काही फारसं हे होत नाही, कारण ते दाद देत नाही. त्यामुळे असे पर्याय त्यांनी शोधले पाहिजे की ती झाडं तुम्ही रोड डिवायडर म्हणून ठेवा आणि इकडच्या बाजूला रोड करा. तर या बरोबर. पण सूचना मी सर पूर्वी सुद्धा केलेल्या आहेत, पण त्या संघटितपणे या सगळ्या सूचना गव्हर्नमेंटला जाणं गरजेचं आहे. सर हो, पण त्या मान्य म्हणजे होतात अशा जर आपण प्रयत्न केला तसं इकडे तर बघा, त्याला न्याय मिळू शकतो का? मी आशावादी आहे. हं, 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 हं. मला नक्की माहिती आहे की आपण प्रयत्न केल्यावर होणार. बरोबर. प्रयत्न करणं अहो, आम्ही एकत्रित यायला सुद्धा तयार नाही लोक. हो, हो, आज हो. मी एवढे मोठी आंदोलनं केली, चळवळी केल्या, तर माझ्याबरोबर असणारे लोक जे आहेत ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. हो, हो. उलट मला विरोध काय, तुम्हाला गंमत सांगतोय, ज्यावेळी मी कोल्हापूर शहरातला विकास थांबवला रस्त्यांचा, 9,000 झाडं तोडणार आहेत म्हणून, त्यांना मी परत रिसर्वे करायला लावला. हे करू शकतो आपण. आणि त्याच्यातली जवळपास 1,500 झाडं मी वाचवली. मी हे आपण करू शकतो. फक्त आपण संघटितपणे लढता आलं पाहिजे आणि त्यांना हे विरोध करता आला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की आपण हे करू शकतो आणि ते करता येतं एवढंच मला माहिती. फक्त आपण एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे मॅडम. गरजेचं आहे. हो, येस, येस. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. थँक्यू सर. आता जवळजवळ 1 तास आपण जास्त घेतलेला आहे सर्वांचा. तर आजचं ज्यांचे प्रश्न आता आपल्याला घेता आले नाहीयेत वेळेच्या अभावी, तर चॅट बॉक्समध्ये सरांचा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. आपले प्रश्न त्या व्हॉट्सअप नंबरवर टाका, म्हणजे सर त्यांच्या वेळेनुसार त्याची उत्तरं आपल्याला पाठवतील. तर आजचे व्याख्यान आपण संपूया. तत्पूर्वी मी प्रशांत राऊळ यांना विनंती करतो की आभार प्रदर्शन करून आजच्या व्याख्यानाची आपण सांगता करूयात. प्रशांत राऊळ. धन्यवाद राहुल. आज खरं तर सगळ्या जमलेले पर्यावरण आणि वृक्षप्रेमींचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी जवळपास 2 तास इथे आपला वेळ दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक हाडाचा शिक्षक 100 पेक्षाही जास्त, म्हणजे जवळपास युट्यूब आणि इकडचे मिळून एक हाडाचे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना काय प्रकारे मंत्रमुग्ध करू शकतात ह्याचं एक जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. सर, तुमच्या ह्या अष्टपैलू आपण बॅटिंग म्हणू, त्याच्यानी वृक्षांपासून, वनस्पतीपासून ते पर्यावरणाच्या महत्वापासून ते आत्ता सुरू असलेल्या प्रत्येक बारकाव्यावरती आपण जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं, 100% एक नवीन ऊर्जा, एक माहिती आणि आम्हाला सगळ्यांना एक खूप महत्वाचं मार्गदर्शन दिलंय. तुम्ही तुमचा बहुमूल्य 2 तासाचा वेळ देऊन महाराष्ट्रामध्ये एक नवं चैतन्य किंवा एक नवं ऊर्जा देत आहेत. आणि जसं तुम्ही जाता जाता सांगितलं की आपण आशावादी राहूयात. सरकार त्याची कामं करतील, इतर नागरिक त्यांची कामं करतील, आपण आशावादी राहून आपलं कर्तव्य पार पाडूया. एवढा ह्या नोटवरती आजचा आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करूया. मान्यवरांचे, सर्व सहभागी वृक्षप्रेमींचे, पर्यावरणचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आपण हा कार्यक्रम संपला असं जाहीर करूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू सर.